नमस्कार. मित्रमंडळाच्या वर्षभराच्या कार्यक्रमातला आजचा सर्वात महत्वाचा दिवस. आपण दर महिन्याला वेगवेगळे कार्यक्रम ऐकत आलो आहोतच. पण कुठल्याही वर्षी सर्वात महत्वाचा असतो तो गणेशोत्सव आणि त्यातही महाप्रसादाचा दिवस. आजचा दिवस म्हणजे तोच आहे. खरं तर मित्रमंडळाचा गणेशोत्सव आणि त्यातही महाप्रसादाचा दिवस म्हटलं, की खरं चित्र अगदी वेगळं असतं. सनईच्या सुरांनी भरलेला हॉल, इकडे-तिकडे खुर्च्या, येणारे प्रेक्षक, मागून येणारा महाप्रसादाचा सुंदर वास, कार्यकर्त्यांची लगबग, स्टेजवर अनेक लोकं, हे सगळं चित्र आपण गेली अनेक वर्ष बघत होतो. पण गेली 2 वर्ष, दीड वर्ष कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने चालू आहे. कोरोनानी आपलं सगळ्यांचं जीवन बदललं आणि त्यात कार्यक्रमांचं स्वरूपही बदललं. गेले काही महिने आपण अनेक ऑनलाईन कार्यक्रम बघितलेच आहेत. आता हे जीवन बदललं ते फक्त आपलं नाही, जगभरातल्या अनेक लोकांचं. त्यामुळे करोना हाच विषय जर घेतला, तर करोना या महामारीशी लढताना जगातल्या अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले. आज आपण इथे अशा एका व्यक्तीला निमंत्रित केलंय, की करोना बरोबरची ही लढाई गेली 1.5 वर्ष त्यांच्या आयुष्याचा रोजचा भाग काय अविभाज्य अंगच बनली होती. पुण्यातल्या सुप्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर धनंजय केळकर आज आपल्या समोर इथे उपस्थित आहेत. मी नरेन आणि श्वेताला विनंती करते की डॉक्टरांना कृपया स्टेजवर आणावं. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर केळकर हे आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे दीनानाथ मंगेशकरचे डायरेक्टर तर आहेतच. ते स्वतः अतिशय सुप्रसिद्ध ऑन्कॉलॉजिस्ट आहेत आणि त्या पलीकडे जाऊन मला अतिशय ही ओळख करून द्यायला आवडतंय की ते अतिशय सुप्रसिद्ध असे पक्षी छायाचित्रकार आहेत. आपल्या अत्यंत व्यस्त अशा जीवनातून या छंदाला ते वेळ देतात. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पक्ष्यांचे फोटो काढतात आणि त्यांनी काढलेले सुंदर फोटो अनेक वेगवेगळ्या ठिकाणी प्रकाशित झालेले आहेत. त्याची आपण नंतर लिंक सुद्धा शेअर करू शकतो. तर वेलकम डॉक्टर. बंगलोरला अप्रत्यक्षरित्या असे ना आपण आज इथे उपलब्ध होऊ शकलात, याचा आम्हाला सगळ्यांना खूपच आनंद आहे. तर मला वाटतं आपण सुरू करूया. आम्हाला मी बोलण्यापेक्षा तुम्ही बोललेलं आणि तुमच्याकडून ऐकलेलं आहे जास्त आवडेल. तर झालंय असं की 23 मार्च 2020 या दिवशी भारतातल्या बऱ्याच जणांचं आयुष्य, अगदी रोजचं जीवनमान बऱ्याच अंशी पूर्णपणे बदललं. भारतातला पहिला लॉकडाऊन सुरू झाला. या लॉकडाऊनवर बऱ्याच लोकांकडून, विशेषतः वेस्टर्न वर्ल्ड कडून टीका केली जाते आणि असं म्हटलं जातं की हजारो केसेस असताना आता सगळं उघडलंय, पण जेव्हा 10 सुद्धा केसेस नव्हत्या तेव्हा भारताने लॉकडाऊन करून ठेवला होता. पण या नाण्याला एक दुसरी मोठी बाजू आहे की आरोग्य सेवेला या संकटाला तोंड देण्यासाठी तयारी करायची गरज होती आणि हा कालावधी हवा होता. तर डॉक्टर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की गेल्या वर्षीच्या या लॉकडाऊनची खरोखर गरज होती आरोग्य सेवेसाठी, आणि हॉस्पिटल्सनी, विशेषतः दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनी हा काळ कसा वापरून कोणत्या प्रकारे तयारी केली? माझ्या मते भारताच्या कोविडच्या इतिहासामध्ये घडलेली सगळ्यात महत्त्वाची आणि चांगली गोष्ट म्हणजे हा लॉकडाऊन होता. याचं कारण असं होतं की कोविड संबंधी आज आपल्याला खूप माहिती आहे. कोविडला कुठली औषधं चालतात, कोविडच्या विरुद्ध कोण मरतं, कोविडचा व्हेंटिलेटरवरचा डेथ रेट काय आहे. पण गेल्या वर्षी मार्च आणि एप्रिलमध्ये या आजाराविषयी अत्यंत तुटपुंजी माहिती जगात उपलब्ध होती. एक चायना सोडलं तर रिलायबल इन्फॉर्मेशनचा सोर्स जगामध्ये नव्हता आणि चायना किती रिलायबल इन्फॉर्मेशन सोर्स आहे सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळं मला असं वाटतं की लॉकडाऊन हा नुसताच आवश्यक नाही तर अत्यावश्यक होता. कारण करोनाची माहिती मिळण्यासाठीचा जो वेळ होता आणि तयारी करण्याचा जो वेळ होता, तो महिना म्हणजे 23 मार्च ते 23 मे ह्या 2 महिन्यामध्ये संपूर्ण भारत या लढाईसाठी सज्ज झाला. दीनानाथमध्ये काय झालं आणि कसं झालं हे मी थोडंसं सांगतो, म्हणजे जे पिंडी ते ब्रह्मांडी अशा पद्धतीने आपण देशाकडे बघूया. तर साधारणपणे जानेवारी एंडला मी श्रीलंकेला बर्ड फोटोग्राफीसाठी गेलो होतो आणि तिथून परत येताना मी एअरपोर्टवर बघितलं तर सगळेजण मास्क घालून होते.
आम्ही त्या लोकांना विचारलं, की तुम्ही मास्क का घातलेत? कारण तसे टुरिस्ट जे दिसत होते ते काही कोणी मास्क घालून दिसत नव्हते. पण एअरपोर्ट स्टाफ 100% मास्क घातलेला होता जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात. तर चौकशी करताना असं कळलं, की चायना आणि श्रीलंकेचे खूपच येणं-जाणं बिझनेसमुळं किंवा टुरिझममुळं आहे आणि चायनीज लोकांमुळं कोव्हिड ऑलरेडी श्रीलंकेमध्ये थोड्या प्रमाणात पोहोचलेला होता आणि त्याच्याकरता खबरदारी म्हणून श्रीलंका एअरपोर्ट हा मास्क्ड एअरपोर्ट जो मी पहिला पाहिला, तो तिथे दिसला. परत आल्यानंतर मी आमच्या ग्रुपशी चर्चा केली, की श्रीलंकेमध्ये खूपच मास्क वापरलेले लोकं दिसत होते. तेवढ्यात आमचे इटलीमध्ये काही मित्र आहेत मिलान या शहरामध्ये. तर ते मिलान शहरमधले आणि आमच्या इथले काही डॉक्टर्स यांचं नेहमीचं येणं-जाणं ऑपरेशन्स करता आणि वर्कशॉप्स करता आहे. तर त्यांच्याकडनं आम्हाला असं कळलं, की मिलानमध्ये रस्त्याच्या कडेला दम लागलेले लोकं पडलेत आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये घ्यायला बेड नाहीये. माझा जो तिथला मिलानमधला एक कॅन्सर सर्जन मित्र आहे, त्यांनी असं सांगितलं, की ऑपरेशन थिएटरच्या टेबलवर कोव्हिडचे पेशंट ठेवलेले आहेत आणि ऑपरेशनला लागणारा जो मशीन असतं अॅनेस्थेसिया मशीन, ते व्हेंटिलेटर म्हणून त्यांना वापरावं लागतंय. तर मिलान हा इटलीमधला अत्यंत सधन असा भाग आहे. तिथे जर अशी परिस्थिती आहे, तर आपल्याकडे काय होईल? आणि मला असं वाटतं, की पहिले तयारीची कुठल्याही युद्धातल्या तयारीचा पहिला भाग असतो, की ते आपल्याकडे येणार आहे याची माहिती होणं. आणि ते मला असं वाटतंय, की दीनानाथमध्ये सगळ्या डॉक्टर्सनी पहिल्यांदा ॲक्सेप्ट केलं मार्च महिन्यामध्ये, की आपल्याकडे कोव्हिड येणारच आहे म्हणून. बऱ्याच ठिकाणी याच्याबद्दल एक हे पण होतं, आशावाद होता, खोटा निष्फळ आशावाद, की कोव्हिड काही भारतात यायचा नाही. भारतामध्ये एवढे व्हायरसेस आहेत, कोव्हिड काय विशेष आहे वगैरे. आणि काही जण झाकीमध्ये पण होते, की आमच्याकडे इतके व्हायरसेस असताना कोव्हिडची काय डाळ शिजणार आहे वगैरे. आणि असे 1-2 लोकं मेल्याचं पण मला माहिती आहे, की ज्यांनी कोव्हिडकडे दुर्लक्ष केलं. पण सगळ्या सेन्सिबल हॉस्पिटल्सनी याच्या विरुद्ध तयारी सुरू केली आणि ती तयारीचा वेळ फार महत्त्वाचा होता. कारण सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्याकडे आर-टी-पी-सी-आर कोव्हिडची जी टेस्ट आहे, ती टेस्ट उपलब्ध नव्हती पहिल्यांदा. त्याची किट्स कुठनं मिळवायची, त्याच्याकरता परमिशन गव्हर्नमेंटकडनं घ्यायची आणि एन-आय-व्ही म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीकडे सॅम्पल्स त्यावेळी जात असत. तर मला पहिला काळ आठवतोय, की सॅम्पल एन-आय-व्हीला गेलं, तर 3 दिवसांनी त्याचा रिपोर्ट मिळायचा. नंतर खूप गर्दी झाल्यानंतर 5 दिवसांनी सुद्धा रिपोर्ट मिळत होते. मुंबईमध्ये जुलै महिन्यामध्ये जर कोव्हिडची टेस्ट करायची असेल, तर टेस्ट करण्यासाठी 3 दिवसाची वेटिंग लिस्ट होती. म्हणजे टेस्ट व्हायची पण नाही 3 दिवस. तर असं न होण्याकरता म्हणून सगळ्या लॅबोरेटरीजना सिद्ध करणं कोव्हिडच्या, हे सगळ्यात पहिलं महत्त्वाचं काम होतं. दुसरं महत्त्वाचं काम होतं, की कोव्हिडसाठी लागणारी जी प्रतिबंधात्मक यंत्रणा आहे, ज्याच्यामध्ये पी-पी-ई किट्स आहेत, N95 मास्क्स आहेत, शू कव्हर्स आहेत आणि हॉस्पिटलमध्ये सॅनिटायझेशन म्हणजे त्या सर्व गोष्टी ज्या गरजेच्या होत्या, त्याची यंत्रणा उभी करणं हे सुद्धा मोठं काम होतं. कारण पॅन्डेमिक किंवा एपिडेमिक हे मोठ्या स्केलमध्ये येतात आणि आपली नेहमीची यंत्रणा त्याला पुरे पडत नाही. तर मग त्याची सगळी तयारी आमच्याकडे झाली आणि मी असं म्हणेन, की आमच्याकडे पहिला पेशंट यायच्या आधी जवळ-जवळ 5,000 पी-पी-ई किट्स, सॅनिटायझर्स, N95 मास्क्स म्हणजे जी तयारी असते कोव्हिडची, ती सगळी पहिला पेशंट घ्यायच्या आधी पूर्ण झालेली होती. तिसरी महत्त्वाची गोष्ट होती म्हणजे तुम्हाला जागा वेगळी करणं हॉस्पिटलमध्ये, की एकाच ठिकाणी तुम्ही कोव्हिड आणि नॉन कोव्हिड पेशंट ठेवू शकत नाही. आणि सुदैवाने दीनानाथला 2 मोठ्या वेगवेगळ्या बिल्डिंग्स आहेत. ज्यातली पहिली मोठी बिल्डिंग आहे, ज्याच्यामध्ये 400 पेशंट राहतात. ती आम्ही कोव्हिडसाठी पूर्ण वेगळी करून दिली. म्हणजे कुठलाही तापाचा, खोकल्याचा किंवा रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा पेशंट हा दीनानाथच्या दुसऱ्या बिल्डिंगमध्ये येऊ शकणार नाही. या गोष्टीचं महत्त्व काय आहे, हे बऱ्याच लोकांना कळणार नाही म्हणून समजावून सांगतो, की माझे काही मित्र इंग्लंडमध्ये आणि अमेरिकेतले होते. त्यांची स्टोरी सांगतो म्हणजे याचं महत्त्व कळेल. इंग्लंडमध्ये माझा एक मित्र होता, ज्याचं डेंटिस्ट आहे तो. तो घोडा चालवतो आणि कोव्हिडच्या काळामध्ये तो घोडा चालवताना पडला आणि त्याच्या पायाला टिबिया आणि फिब्युला फ्रॅक्चर झालं. तर त्याला इंग्लंडमध्ये ॲडमिशन मिळण्यासाठी 12 दिवस लागले, टिबिया फिब्युला फ्रॅक्चरसाठी. त्याला त्यांनी घरी इमोबिलायझर पाठवून दिला आणि तो घरी 10 दिवस झोपून होता. 11व्या दिवशी त्याला ॲडमिट केलं आणि 12व्या दिवशी त्याची सर्जरी झाली. अमेरिकेमध्ये माझ्या ओळखीची एक पेशंट होती, त्यांना ब्रेस्ट कॅन्सर झाला. तर नॉर्मली अर्ली ब्रेस्ट कॅन्सर स्टेज 1 असला, तर लगेच ऑपरेशनला घेतात. तर कोव्हिड काळामध्ये त्यांनी ऑपरेशन न करता टॅमॉक्सिफेन नावाच्या ड्रगवर त्यांना 3 महिने ठेवलं, जे आम्ही कोणीच करत नाही कधी आणि 3 महिन्यानंतर सर्जरी केली जेव्हा कोव्हिड कमी झाला तेव्हा.
म्हणजे थोडक्यात नॉन कोविड सेवा विस्कळीत झाल्यामुळं अनेक लोकांचे त्याच्यामध्ये बळी गेले असतील याची मला खात्री आहे. आणि हे जर वेस्टर्न वर्ल्डमध्ये होऊ शकतं, तर आपण तर त्यांच्या वैद्यकीय दृष्ट्या म्हणजे साधन सामुग्री दृष्ट्या बरेच मागं आहोत. म्हणून फार महत्वाचं होतं, की या 2 बिल्डिंग सेपरेट करायच्या आणि दीनानाथमध्ये या संपूर्ण काळामध्ये गेल्या 1.5 वर्षामध्ये एकही दिवस ऑपरेशन्स बंद पडली नाहीत. म्हणजे मागच्या बिल्डिंगमध्ये कोव्हिड नसलेल्यांची करोनरी बायपास सर्जरीज, अँजिओप्लास्टीज, फ्रॅक्चर्स, कॅन्सर सर्जरीज या अगदी कोव्हिडच्या पीकमध्ये सुद्धा चालू होत्या. मला गेल्या 365 दिवसामध्ये एकही दिवस आठवत नाही, की मी पुण्यामध्ये होतो आणि ऑपरेशन करत नव्हतो. असा एकही दिवस हो. आलेला नाहीये. त्यामुळे मी असं म्हणेन, की आमची नॉन कोव्हिड सेवासुद्धा अव्याहत चालू होती आणि कोव्हिड सेवा पुढच्या बिल्डिंगमध्ये जिथं कोव्हिडच्या लोकांच्या ऑपरेशनपासनं, कोव्हिडच्या लोकांच्या डिलिव्हरीपासनं ते कोव्हिडच्या पेशंटच्या ट्रीटमेंट ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. तर त्याची सगळी पूर्वतयारी या लॉकडाऊनच्या 2 महिन्यामध्ये झाली आणि ती जर झाली नसती आणि अचानक पेशंट्स यायला लागले असते, तर इटलीच्या हॉस्पिटलसारखी आपली वाताहत झाली असती. अमेरिकेमध्ये, इटलीमध्ये आणि लंडनमध्ये आपल्यापेक्षा खूप वाईट परिस्थिती झाली. आपण दुर्दैवाने प्रवास करत नसल्यामुळं ती आपल्याला दिसली नाही. पण आमच्या सगळ्या हॉस्पिटलशी खूप क्लोज कॉन्टॅक्ट्स आहेत आणि खूप येणं-जाणं आहे. त्यामुळे तिथल्या सगळ्या लोकांबरोबर दर आठवड्याला आमच्या मीटिंग्ज होत असत. त्यांच्याकडच्या चांगल्या-वाईट गोष्टींची आम्ही माहिती घेत असू आणि दुसरं त्यांच्यासारखी आपल्या हॉस्पिटलची परिस्थिती होणार नाही, अशी काळजी आम्ही या सगळ्या 2 महिन्याच्या लॉकडाऊन 3 महिन्याच्या पहिल्या 3 महिन्यामध्ये केली. मला असं वाटतं, की त्या लढ्याच्या यशस्वी होण्यातला फोरवॉर्न्ड इज फोरआर्म्ड आणि प्रिपरेशन इज द की टू एनी बॅटल या 2 गोष्टी आमच्या त्या लॉकडाऊनमुळे झाल्या. नाही धन्यवाद डॉक्टर. तुम्ही अत्यंत मुद्देसूद उत्तर दिलं आणि तुम्ही म्हणताय ते खरोखर खरं आहे. मी स्वतः सुद्धा ज्यांना आठवड्यातून 2-2दा डायलिसिस लागतं, त्यांचं डायलिसिस थांबवावं लागलं कोरोनामुळे वगैरे या केसेस ऐकल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं भारताने आणि विशेषतः आपल्यासारख्या रुग्णालयांनी ज्या प्रकारे हे हँडल केलं, नक्कीच त्याच्यामुळे अनेक जीव वाचवायला मदत झाली असणार. त्यामुळेच आता माझा असा प्रश्न आहे, की बऱ्याच डॉक्टर आणि वैद्यकीय सेवेतल्या लोकांसाठी गेली 1.5-2 वर्ष हा अत्यंत परीक्षेचा काळ होता असं म्हणावं लागेल. तर या विषाणूशी लढताना एक डॉक्टर म्हणून आणि एका हॉस्पिटलचे प्रमुख म्हणून कारण या पॅन्डेमिकशी लढताना वैद्यकीय ट्रीटमेंट देणं हा एक भाग झाला, पण अनेक इतर असे फ्रंट होते, की ज्याच्याबरोबर डॉक्टर्सना आणि हॉस्पिटल्सना लढा द्यावा लागला. तर यातला कुठला फ्रंट आपल्याला सगळ्यात अवघड वाटला? म्हणजे मला असं वाटतं, की डॉक्टर किंवा एकूण वैद्यकीय मंडळी जी आहेत, ती दुसऱ्याच्या जीवाबद्दल खूप धाडसी असतात. म्हणजे कुठलंही ॲडव्हेंचरस ऑपरेशन असेल, ॲडव्हेंचरस प्रोसिजर असेल, नवीन गोष्ट करणं असेल, तर वैद्यकीय माणूस आघाडीवर असतो. पण स्वतःच्या जीवाबद्दल ते तेवढे धाडसी नसतात. आणि याचं थोडं कारण असं असतं, की त्यांची जी जडण-घडण आहे 12वी पासनं ते डॉक्टर होण्यापर्यंत, ती प्रोटेक्टेड ह्याच्यामधली म्हणजे त्याला आम्ही सॉफ्ट टाइपचं अपब्रिंगिंग म्हणतो. संघर्षाची फार सवय डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्सना राहत नाही. आणि ती संघर्षाची सवय नसल्यामुळं स्वतःवर संकट आल्यानंतर त्यांच्यापुढे एक काय म्हणूया गडबडून जाणे असं न होणं आणि सैन्याने पळून न जाणं ह्या गोष्टीसाठी सगळ्यात जास्त खरा कस होता संपूर्ण वैद्यक विश्वाचा, भारतातल्या आणि परदेशातल्या. कारण आपण काय कारणाने आपला जीव धोक्यात घालतो असं जर वाटायला लागलं, म्हणजे सोल्जरला उद्या असं वाटायला लागलं, की आपण कशासाठी उगाच मरायचं, तर ते युद्ध सुरू व्हायच्या आधीच हरल्यात जमाय. हो. तसं हे वैद्यकीय युद्ध होतं आणि त्याच्यामध्ये जर मी माझा जीव धोक्यात घालायचा नाही असं म्हणलं, तर विषयच संपला असता. म्हणजे आता लोकं समजा काय भारतामध्ये 1%, 2%, 3% मेले, ते 10, 20, 30% मेले असते. आणि एक उदाहरण जेव्हा वैद्यकीय सेवा नव्हती, तेव्हा स्पॅनिश फ्लू 1918 साली भारतात आला. तेव्हा त्या काळी भारतात 1.25 कोटी लोकं मेले. आणि आज सेम स्पॅनिश फ्लू सारखाच हा कोरोना व्हायरस आलेला आहे. त्याची इन्फेक्टिव्हिटी आणि डेथ रेट हे सिमिलर आहेत. पण मॉर्टॅलिटी फक्त 1% टू 2% आहे. आणि हा फरक मला असं वाटतं, की फक्त वैद्यक विश्वामुळे घडलेला फरक आहे. जर वैद्यक विश्व नसतं किंवा पळून गेलं असतं,
तर त्यावेळेच्या स्पॅनिश फ्लू सारखं आज 1 करोड, 2 करोड, 3 करोड भारतीय याच्यामध्ये मृत्युमुखी पडले असते. आणि हे न होण्यामध्ये हे जे मनोबल आहे ते सगळ्यात महत्वाचं होतं. आणि असं नाही की कोणीच पळून गेलं नाही. लोक पळूनही गेले. दीनानाथमध्ये एकूण 4,500 लोक काम करतात. त्यातले जवळ-जवळ 150 ते 160 लोक 23 मार्च नंतर कामावरच आले नाहीत. कारण ते आयदर कुठेतरी अडकलेले होते आणि त्या लॉकडाऊनमध्ये त्यांना येता आलं नाही किंवा हो. कदाचित त्यांनी पुरेसे प्रयत्न केले नाहीत त्या लॉकडाऊन तोडून इथं यायचा, कारण आम्ही हेल्थ वर्कर्स आहोत, आम्हाला सोडायला पाहिजे, किंवा कदाचित घरच्यांनी त्यांना प्रेशराईज केलं असेल की एक चांगला सुखाचा जीव दुःखात टाकू नको म्हणून. मग एक उदाहरण गंमतशीर मला आठवतं ते तुम्ही कोणी हे ॲस्टेरिक्स वगैरे कॉमिक्स वाचता का नाही मला कल्पना नाहीये. पण ॲस्टेरिक्स जे वाचतात त्याच्यामध्ये जे रोमन सोल्जर्स असतात ते नेहमी या गॉलच्या व्हिलेजकडनं मार खात असतात. आणि त्या रोमन सोल्जर्सच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या बोलण्यामध्ये एकच तक्रार असते की रोमन आर्मी जॉईन करताना कुणीच आम्हाला सांगितलेलं नव्हतं की एवढा मार खावा लागेल म्हणून. तशी तशी डॉक्टर मंडळींची स्थिती झाली होती की असं कुणी मेडिकलला जॉईन होताना सांगितलेलं नव्हतं की तुमच्या जीवाला पण धोका होऊ शकेल म्हणून. आणि आतापर्यंतच्या साथीच्या आजारांमध्ये असा मृत्यूचा इतका धोका नसल्यामुळे, म्हणजे ह्याच्या पूर्वीचा स्वाईन फ्लू झालेला होता आणि पुण्यातले 40% स्वाईन फ्लू पेशंट दीनानाथनी ट्रीट केलेले होते. त्यामुळे दीनानाथ हॉस्पिटलला स्वाईन फ्लू पासनं एक थोडंसं काय म्हणूया की अशा गोष्टीला न घाबरता ही आपली जबाबदारी आहे असं वाटणं गरजेचं होतं. आणि एक डॉक्टर आणि हॉस्पिटलचे मुख्य म्हणून माझ्या मते माझं सगळ्यात मोठं हेच चॅलेंज होतं की सगळ्या टीमचं मनोबल कसं टिकवून धरायचं आणि कोविडला अंडर प्ले कसं करायचं. म्हणजे कोविडला अंडर एस्टिमेट नाही करायचं, पण अंडर प्ले करायचं. म्हणजे कोविड हा धोकादायक आहे याच्यात काही शंकाच नाही. त्याने अनेकांचे जीव घेतले. आपल्या नात्यातले, ओळखीतले प्रत्येकाच्या कोणी ना कोणीतरी गेलेलं आहे. माझ्या माहितीत असा एकही माणूस नाहीये ओळखीत म्हणजे, की ज्याच्या नात्यातला कोणीतरी गेलेलं नाहीये म्हणून. खरंय. पण पण असं असताना सुद्धा आपलं कसं मनोबळ सगळ्यांचं टिकवून धरायचं हे मोठं चॅलेंज होतं. आणि त्याच्याकरता आम्ही एक अभिनव युक्ती त्यावेळेला काढली दीनानाथमध्ये. आम्ही एक पंचसूत्री काढली. ती पंचसूत्री अशी होती की सूर्यप्रकाश, मोकळी हवा, व्हिटॅमिन डी, जलनेती आणि रोजचा व्यायाम. या 5 गोष्टी जो करेल तो कोविडनी मरणार नाही अशा प्रकारची पंचसूत्री करून, त्याची पोस्टर्स करून ती हॉस्पिटलमध्ये सगळीकडे आणि बाहेर आमच्या सगळ्या असोसिएटेड डॉक्टर्सच्या कन्सल्टिंग रूममध्ये आम्ही लावली. आणि सर्वांना सांगितलं की ह्या गोष्टी तुम्ही जर फॉलो केल्यात की सूर्यप्रकाश किंवा व्हिटॅमिन डी, मोकळी हवा म्हणजे व्हेंटिलेशन किंवा मास्क, म्हणजे आयदर चांगलं मोकळं व्हेंटिलेशन पाहिजे किंवा तुम्ही मास्क वापरला पाहिजे, आणि एक्सरसाइज आणि जलनेती असा जो 5 ह्याचा प्रयोग केला आम्ही, तो विलक्षण यशस्वी झाला असं मी म्हणेन. ओके. आणि तो यशस्वी नशिबाने झाला कारण कोविडच्या मध्ये हे सगळं कामाला येईल याचं अर्धवट शास्त्रीय ज्ञान होतं. नव्हतं असं नाहीये. कारण व्हिटॅमिन डी आणि इम्युनिटी याचा पुरेसा संबंध एस्टॅब्लिश झालेला आहे. एक्सरसाइज डेली आणि इम्युनिटी याचा पुरेसा संबंध एस्टॅब्लिश झालेला आहे. जलनेती आणि रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स याचा पुरेसा संबंध एस्टॅब्लिश झालेला आहे. पण हे सगळे कोविडच्या विरुद्ध काम करतील का नाही याची काही खात्री नव्हती, कारण हा विषाणू नवीन होता. पण तो प्रयोग आम्ही केला आणि मी असं म्हणेन की दीनानाथच्या स्टाफमध्ये तो यशस्वी अशा पद्धतीने झाला की मग कोणीच घाबरलं नाही. आणि या न घाबरण्याची पुढची यशस्वीता अशी की बाकी ठिकाणी म्हणजे फॉर एक्झाम्पल ससून हॉस्पिटलमध्ये किंवा बऱ्याचशा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये, बेंगलोरमध्ये काय झालं मला माहित नाही, पण मुंबई, पुण्यामध्ये 7 दिवस कोविड ड्युटी झाली की नंतरचे 7 दिवस आयसोलेशनमध्ये किंवा क्वारंटाईनमध्ये ठेवायचे. दीनानाथनी 1 दिवस सुद्धा आयसोलेशन किंवा क्वारंटाईन केलं नाही. आमच्याकडे असा नियम होता की 7 दिवस कोविड ड्युटी केली की 2 दिवसाची सुट्टी, आणि ती सुट्टी आयसोलेशनची नसायची, तर थोडं मनावरचा ताण हलका करण्याकरता असायची. कारण त्या कोविड ड्युटीमध्ये लोकांना अवघड परिस्थितीला सामना करावा लागत होता. बरोबर. पीपी किट्स घालण्यापासनं ते पेशंट अवघड स्थितीमध्ये बघणं, डॉक्टरांना याची सवय नसते. म्हणून 2 दिवसाची सुट्टी आणि परत 7 दिवसांनी कोविड ड्युटी किंवा नॉन कोविड ड्युटी. म्हणजे थोडक्यात आमचं काम 1-2 दिवसाच्या सुट्टीपेक्षा कधी थांबलंच नाही कुणाचंच. आणि मला असं वाटतं की ते जे मनोबळ आहे ते फार कामाला आलं. नक्कीच, नक्कीच. कारण या काळात मनोबल हीच इतकी महत्वाची गोष्ट होती, विशेषतः डॉक्टरांची, की त्याशिवाय ही लढाई लढणं अगदी अशक्यच होतं. तर डॉक्टर भारतात सगळ्यात जास्त जी शहरं सफर झाली
त्यातलं एक शहर म्हणजे पुणं. बाकीची पण झाली, पण त्यात सुद्धा. आणि पुण्यातलं अत्यंत महत्वाचं हॉस्पिटल म्हणजे दीनानाथ. बरीच लोकं तिथे यायला आणि ऍडमिशन घ्यायला प्रयत्न करत होती. त्यामुळे मी ते असं विचारू इच्छिते, की या कालावधीतला सगळ्यात कठीण टप्पा जो होता, तो म्हणजे दुसरी वेव्ह किंवा या वर्षीचा एप्रिल-मेचा जो कालखंड होता, तेव्हा सगळीच हॉस्पिटल इन्क्लुडिंग दीनानाथ क्षमतेच्या पलीकडे कामं करत होती आणि तरी सुद्धा काही लोकांना परत पाठवावं लागत होतं आणि असे अनेक प्रसंग येत होते. तर ही अत्यंत कठीण वेळ हाताळताना आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरं जायला लागणं असणार, की ते कधी इमॅजिनही केलं नसेल. तर त्यातले काही 1-2 अनुभव आपण आमच्याशी शेअर करू शकाल का? डॉक्टर म्हणून पण आणि हॉस्पिटलचे मुख्य म्हणून पण. कारण होतं काय, की आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना बऱ्याचदा समोरची व्यक्ती कशातून जातीये हे हँडल करताना हे कळत कल्पना नाही. नसते. त्यामुळे कल्पना ही नसते. बाजू समोर येणं खूप महत्वाचं आहे. तर दीनानाथच्या मी सांगितलं तशा 2 बिल्डिंग आहेत. माझ्या मागे हे तुम्ही जर 2 बिल्डिंग्सचे फोटो बघितले, तर त्याच्यापैकी जी पुढची बिल्डिंग आहे म्हणजे माझ्या डाव्या बाजूची ही जी बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगमध्ये 400 ची क्षमता आहे. आणि आम्ही पहिली गोष्ट अशी केली, की पहिल्या लाटेच्या वेळी ती 400 ची क्षमता पुरेशी पडली. आमच्याकडे सप्टेंबर महिन्यामध्ये सप्टेंबर 2020 एकूण 440 पेशंट होते. त्यामुळं ही पहिली बिल्डिंग म्हणजे ही जी मी दाखवतोय ती मधली बिल्डिंग जी माझ्या मागे आहे ही, या 2 मिळून 440 पेशंट साधारणपणे 21 सप्टेंबर ते 22 सप्टेंबरला आमच्याकडे होते. आणि त्या पहिल्या लाटेची तेवढीच तीव्रता होती, की एवढ्यामध्ये पुण्यातल्या लोकांना 440 आमच्याकडच्या रुग्णालय क्षमतेने भागलं. पण जशी दुसरी लाट वाढायला लागली, तशी आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं, की ही पहिल्या लाटेपेक्षाही भयानक आहे. आणि नुसतंच आपलं नाही, पुन्हा अमेरिका, इंग्लंडचं उदाहरण समोर होतंच, की त्यांच्याकडे दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा भयानक होती. तर पुढच्याला ठेच मागचा शहाणा या पद्धतीने आम्ही आमच्या पहिल्या बिल्डिंगचं सुद्धा विस्तारीकरणाला सुरुवात केली. त्याच्यामध्ये आम्ही 2 नवीन गोष्टी केल्या. पहिलं म्हणजे एक वाय कनेक्टर म्हणून आम्ही ऑक्सिजनचे पॉइंट्स आमच्या प्रत्येक प्रायव्हेट रूममध्ये एक पॉइंट असायचा. ते सगळे पॉइंट्स आम्ही डबल केले वाय कनेक्टर लावून. म्हणजे थोडक्यात एका रूममध्ये एका रुग्णाला ऑक्सिजन घ्यायची सोय होती, तर ती बंद करून प्रत्येक रूममध्ये 2 पेशंट असतील असं केलं. त्याचे 2 फायदे झाले. एक आमची कपॅसिटी 1.5 पटीने वाढली आणि दुसरं पेशंटना एकमेकांची सोबत झाली. म्हणजे जो आयसीयूत नाहीये, अशा पेशंटला बरोबर नातेवाईक पण नाही आणि शेजारी पण कुणी नाही, अशी भयानक अवस्था यापूर्वी कुणी अनुभवलेलीच नव्हती. हो. परदेशातल्या पेशंटना थोडी सवय असते त्याची एकटा राहण्याची. पण आपला रुग्ण अजिबात एकटा राहत नाही. तो थोडाफार घरच्यांवर डिपेंडंट असतो. जी चांगली गोष्ट आहे. मला त्याच्याबद्दल काही ऑब्जेक्शन वाटत नाही. पण या ठिकाणी घरचे नाहीत म्हणल्यानंतर तो असा गलितगात्र झाला होता. म्हणून मग आम्ही काय करायचो, की एक पेशंट म्हातारा असेल तर त्याच्याबरोबर एक तरुण आणि साधारण सोशिओ इकॉनॉमिकली सिमिलर टाइपचे लोकं त्या रूम्समध्ये 2-2 ॲडमिट करायला सुरुवात केली, की ते एकमेकांना मदत करतील. आणि ह्या पेअरिंगचा खूप भयंकर फायदा झाला आणि आमच्याकडे साधारणपणे एप्रिल 23-24ला 640 पेशंट ॲडमिट होते. आणि 640 हा कदाचित भारतातल्या प्रायव्हेट हॉस्पिटलमधला सगळ्यात मोठा आकडा आहे, असं आत्तापर्यंतची आकडेवारी वाचून माझं मत आहे. किंवा एकूण आमच्याकडे आत्तापर्यंत 13,200 पेशंट कोविडचे ॲडमिट होऊन, ट्रीट होऊन, बरे होऊन घरी गेलेले आहेत. त्यातले काही मृत्युमुखी पावलेत. पण एवढे 13,200 एका हॉस्पिटलने ट्रीट करणं, हे भारतातल्या कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटलने आजवर केलेलं नाहीये. सगळ्या हॉस्पिटलचे आकडे मी थोडेफार बघितलेले आहेत. मला जेवढे मिळाले, जेवढे शक्य झाले तेवढे. तर हा मोठा प्रकार करण्यासाठी मला असं वाटतंय, की त्या दुसऱ्या वेव्हमध्ये सगळ्यांचा कस लागला. आणि मग माझ्या असं लक्षात आलं, की सगळं पुणंच शहर नाही, तर सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर हे सगळेच जण पुण्याकडे धाव घ्यायला लागले. कारण त्या शहरांमध्ये चांगल्या सुविधा नसल्यामुळे पुणं हेच आशेचं किरण आहे आणि आपण गेलो तर तिथेच वाचू असं काहीतरी एक भाबडी समजूत लोकांच्यामध्ये निर्माण झाली. म्हणून आम्ही त्यावेळेला अशी मोहीम सुरू केली, की प्रत्येक ठिकाणच्या हॉस्पिटलला कन्सॉलिडेट करा. सगळ्यांनी दीनानाथला, रुबीला, जहांगीरला येऊ नका. अशा पद्धतीचं त्यांच्याकडचे ट्रेनिंग प्रोग्राम्स, तिथल्या आय-सी-यूच्या लोकांना मदत करणं, त्यांच्यासाठी लेक्चर्स घेणं, हे सगळं आम्ही फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये केलं. आणि त्यातून एक हेल्पलाईन सुरू केली दीनानाथला. ती हेल्पलाईन अशी होती, की कुणीही फोन केला, तर त्यांची माहिती घ्यायची, ऑक्सिजन सॅच्युरेशन घ्यायचं,
त्यांना बाकी इतर काही टेस्ट, सीटी स्कॅन वगैरे झाला असेल तर त्याची माहिती घ्यायची आणि त्यांना इमर्जन्सी असेल तर 5 मिनिटात आणि इमर्जन्सी नसेल तर 20 मिनिटात परत फोन येईल आणि आम्ही तुम्हाला गाईड करू की आमच्या इथे शक्य आहे का दुसरीकडे शक्य आहे. म्हणजे तुम्ही येऊन इमर्जन्सीत बसू नका नुसतेच. पण परिस्थिती इतकी भीषण होती, म्हणजे त्यातला एक प्रसंग तुमच्याशी शेअर करतो, की आमची जी इमर्जन्सी रूम आहे त्याच्यामध्ये 30 पेशंट राहतात. ती पुण्यातली सगळ्यात मोठी इमर्जन्सी रूम आहे. पण ते 30 पेशंट संपून बाहेरच्या बाजूला 20 पेशंट बसलेले होते खुर्च्यांवर आणि आम्ही एक स्पेशल ऑक्सिजन पाईपलाईन हॉस्पिटलच्या बाहेरच्या भिंतीवर करून घेतली होती. त्या पाईपलाईनवरनं ऑक्सिजनच्या ड्रॉप्स होते आणि त्या ड्रॉपवरनं 20 लोकं खुर्चीवर बसून ऑक्सिजन घेत बसलेले असायचे. आणि कित्येक लोकांनी आम्हाला असं सांगितलं, की आम्ही मेलो तरी चालेल, पण आम्ही या खुर्चीवरनं उठणार नाही म्हणून. जेव्हा तुमच्याकडे जागा होईल तेव्हा आम्हाला आत घ्या म्हणून. तो काळ इतका भयानक होता, की जे डॉक्टर जनरली एक स्वतःला पेशंटच्या एकूण दुःखांपासून आयसोलेट करू शकतात, ते सुद्धा हबकलेले मी पाहिलेले आहेत. त्या काळामध्ये एप्रिल, मे आणि जूनचे पहिल्या आठवडा ह्याच्यामध्ये डॉक्टर्स करता मनोबळ किंवा आपण ह्याच्यातनं कसं सामोरं जायचं, मृत्यू हँडल कसा करायचा. कारण मृत्यू हँडल करण्याची सुद्धा डॉक्टरांची कपॅसिटी मॉडर्न मेडिसिनमुळे कमी होत चाललेली आहे. तर ते सुद्धा सेशन मी आठवड्या 15 दिवसाला घेत असे, की आपलं कर्तव्य काय आहे आणि आपल्यामुळं पेशंट वाचतो ही समजूत मनातनं काढून टाकून आपण ते एक मीडियम आहोत त्याच्यामध्ये मदत करण्याकरता आणि ते आपण आपल्या दृष्टीने बेस्ट करणं एवढंच आपल्या हातात आहे. अशा पद्धतीचं गीतेचं तत्वज्ञान शिकवून काय-काय करून पण म्हणजे तो भयंकर अवघड असा काळ होता. आणि मी असं म्हणेन ॲम्ब्युलन्समध्ये पेशंट, इमर्जन्सीच्या बाहेर बसलेले पेशंट, आतमध्ये भरलेले पेशंट, वर भरलेले पेशंट्स. म्हणजे एक जस्ट आकडा म्हणून सांगतो, 140 इन्व्हेसिव्ह प्लस नॉन इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेटर्समध्ये दीनानाथमध्ये त्या 4-5 दिवसामध्ये चालू होते. आणि 140 हा आमच्या कपॅसिटीच्या पलीकडचा आकडा आहे. कारण आमची आयसीयूच 130 बेडची आहे टोटल. तर 140 व्हेंटिलेटर्स चालवणं इन्व्हेसिव्ह आणि नॉन इन्व्हेसिव्ह हे अक्षरशः म्हणजे मी असं म्हणेन शिवधनुष्यासारखंच होतं. पण प्रत्येक दीनानाथमधला डॉक्टर हा कोविड डॉक्टर, कारण तेवढा वेळ मिळालेला होता ट्रेनिंग करता. आणि दीनानाथमध्ये एक सिम्युलेशन लॅब आहे. त्या सिम्युलेशन लॅबमध्ये कोविड पेशंटला कसं ट्रीट करायचं, कसं इंट्युबेट करायचं, व्हेंटिलेट कसं करायचं, त्याची सेटिंग्स काय असली पाहिजेत. अर्थात माझ्यासारख्या सर्जनवरही नाही वेळ आली, पण सर्व मेडिकल ब्रांचेसचे जे लोकं होते, त्याच्यामध्ये मेडिसिन, न्यूरोलॉजी, कार्डिओलॉजी, एंडोक्रायनॉलॉजी आणि पेडियाट्रिक्स या सर्वांनी कोविड वॉरियर म्हणून ॲक्च्युअली क्रिटिकल पेशंट्सवर काम केलं. आणि आम्ही सगळ्यांनी सर्जरी, ऑर्थोपेडिक्स, ऑफ्थॅल्मॉलॉजी या सगळ्यांनी आम्ही सेकंड वॉरियर टीम म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही ऑक्सिजन ऑडिट्स करत असू, पेपरवर्क करत असू, पेशंटना शिफ्ट करण्यामध्ये मदत करत असू, त्यांच्या इतर आजारांची ट्रीटमेंट करत असू. तर अशा पद्धतीने मला असं वाटतं, की एक युद्धभूमीवर आल्यासारखी दीनानाथची परिस्थिती होती. आणि तुम्ही कोणी जर त्यावेळेला दीनानाथ पाहिलं असतं, तर तुम्हाला ॲक्चुअली एखाद्या वॉरमध्ये आपण भाग घेतोय असं वाटलं असतं. हो, आम्ही तिथल्या बऱ्याच लोकांकडनं हे ऐकलंय त्यावेळेला, की खरोखर अशी परिस्थिती आहे. म्हणजे तुम्ही आता जे म्हणालात, की बाहेर बसून लोकं ऑक्सिजन घेत होती. हे सगळं आणि काही-काही लोकांना त्यामुळे प्रचंड फायदाही मला वाटतं झालेला आहे, की अगदीच ऑक्सिजन कमी झालेले असताना, श्वास घेता येत नसताना, ही जी आपण वेगवेगळी व्यवस्था करून दिल्या त्यांनी खरोखर खूप लोकांना प्रचंड फायदा पण झालेलाच आहे. आता आपण दुसऱ्या वेव्हबद्दल बोलतोच आहोत, तर मला वाटतं हा योग्य वेळ आहे हा प्रश्न विचारायला, की तिसऱ्या वेव्हबद्दल आपलं काय मत आहे? येऊ शकेल? अ, सांग कितपत सांग तीव्र असेल? की टाळता येऊ शकेल? सांगतो. अजून एक सांगायचं जस्ट ॲड करायचं मगाच्या हो. ह्याच्यामध्ये आपण 150 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स परदेशातनं मिळवले आणि ते 150 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटपैकी जवळ-जवळ 120 कॉन्सन्ट्रेटर्स वेगवेगळ्या पेशंटना घरी दिले आपण. म्हणजे हे सगळं इथं असणारं नाट्य होताना एक घरी पण वेगवेगळ्या ठिकाणी नाट्य चालूच होतं. हो. तर ते ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सनी सुद्धा सौम्य केसेसमध्ये फार महत्त्वाची भूमिका या पॅन्डेमिकच्या मुख्य लाटेच्या वेळी काळात. बजावली. आता ही तिसरी लाट जी आहे, ती पहिल्या 2 लाटांएवढी असणार नाही. आणि याचं कारण थोडंसं असं आहे, की त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ब्रेक म्हणजे व्हॅक्सिनचा ब्रेक लागलेला आहे. याच्या पूर्वीच्या लाटांच्या वेळी व्हॅक्सिन नसल्यामुळं एक अ, लाटेला थांबवण्याची कुठलीच शक्ती नव्हती.
लाट जेव्हा येत होती त्याच्यामध्ये सगळेच लोक वाहून जात होते आणि हा व्हायरस फार इन्फेक्टिव्ह होता. विशेषतः त्यातला जो डेल्टा व्हेरियंट आहे, जो माझ्या मते दुसऱ्या लाटेला रिस्पॉन्सिबल होता. कारण भारतामध्ये डेल्टा व्हेरियंट टेस्टिंग हे दुसरी लाट येऊन गेल्यानंतर सुरू झालं. त्याच्या आधी सुरू नव्हतं झालं. पण माझं स्वतःचं असं वैयक्तिक मत आहे, की जरी टेस्टिंग झालं नसलं, तरी दुसऱ्या लाटेची इन्फेक्टिव्हिटी बघता तो डेल्टा व्हेरियंटच होता. आणि तो त्यावेळी थांबवणारी कुठलीच शक्ती नसल्यामुळं लोकांना अक्षरशः वाहवत घेऊन गेला. परंतु आता व्हॅक्सिनेशन हा एक मेजर गोष्ट या कोविडच्या युद्धामध्ये आलेली आहे. आणि त्या व्हॅक्सिनचं सुरक्षा कवच जे आहे त्याच्याबद्दल उलट-सुलट खूप बोललं जातं. पण दीनानाथचा अनुभव मी सांगणार आहे. दीनानाथमध्ये एकूण 4,500 लोकं आहेत. त्यातले एक 20-25 लोकं की जे एलिजिबल नव्हते किंवा काही इश्यूज होते त्यांचे. बाकी सर्वांनी व्हॅक्सिनेशन घेतलेलं आहे. आणि ते व्हॅक्सिनेशन साधारण फेब्रुवारी-मार्चमध्ये झालं. त्यामुळे जेव्हा दुसरी लाट आली, तेव्हा दीनानाथ पूर्ण व्हॅक्सिनेटेड होता. आणि दीनानाथचा कुठलाही माणूस ज्यांनी व्हॅक्सिन घेतलं होतं, असा त्यावेळी ऑक्सिजन आणि त्याच्यापुढे गेला नाही. सर्वजण त्या दुसऱ्या लाटेमध्ये सुरक्षित राहिले. प्रचंड पेशंट हँडल करत होते. एक साधारण फिजिशियन एका दिवसाला 40 कोव्हिड पेशंटचे राउंड घेत होता. आयसीयू मी सांगितलं तसं 140 व्हेंटिलेटर्स चालू होते. पण स्टाफ कुणी सीरियस आजारी पडला नाही. आणि तो स्टाफ सीरियस आजारी न पडण्याचं मुख्य कारण हे व्हॅक्सिन होतं. आणि ते व्हॅक्सिन अत्यंत उपयुक्त आहे आणि सर्वांनी घ्यायला पाहिजे असा आग्रह आम्ही व्हॅक्सिन यायच्या पूर्वीच धरलेला होता. तुम्ही माझा व्हिडिओ जर जुना काढून बघाल, की अबाउट व्हॅक्सिन म्हणून एक दीनानाथच्या YouTubeवर व्हिडिओ आहे. तो व्हॅक्सिन यायच्या आधी आम्ही टाकलेला आहे. म्हणजे आम्ही आधीच हे लक्षात घेतलं होतं, की इफ वी हॅव टू फाईट दिस पॅन्डेमिक, व्हॅक्सिन प्रॉबेबली इज द ओन्ली वेपन अराउंड. इट मे बी सक्सेसफुल, इट मे नॉट बी सक्सेसफुल, बट इट इज द ओन्ली वेपन अराउंड. आणि त्याप्रमाणे व्हॅक्सिन दीनानाथच्या सगळ्या लोकांनी घेतलं. त्याचा खूप उपयोग झाला. आजही सगळ्या जगामध्ये व्हॅक्सिनेटेड आणि अनव्हॅक्सिनेटेड मधला व्हेंटिलेटेड आणि डेथ रेट खूप व्हास्टली डिफरंट आहे. तो किती पर्सेंट डिफरंट आहे? तर आता व्हॅक्सिनमध्ये सुद्धा मृत्यू आहेत. पण एक 100 मृत्यूंपैकी 2 मृत्यू व्हॅक्सिनेटेड लोकांचे असतील आणि 98 मृत्यू अनव्हॅक्सिनेटेड लोकांचे आहेत. याचा अर्थ व्हॅक्सिन हे काही ब्रह्मास्त्र किंवा ब्रह्मकवच नाहीये. पण प्रोटेक्शन त्याच्यानी खूप उत्तमपैकी आहे. आणि व्हॅक्सिन नसलेल्या लोकांमध्ये आज सुद्धा रिस्क आहे. आज आत्ता दीनानाथमध्ये या क्षणी साधारणपणे 70 पेशंट कोविडचे आहेत. आणि त्या 70 पैकी आयसीयूमध्ये 10 पेशंट आहेत. म्हणजे 140चा आज आकडा 10 वर आलाय आणि 640चा आकडा 70 वर आलाय. ही आत्ताची तीव्रता आहे. आणि सप्टेंबर महिना हा सगळ्यांनीच भाकीत केलेला महिना होता, की तिसरी लाट येणार आहे म्हणून. मला असं वाटतं, की तिसरी लाट ही थोडी मिळमिळीत असेल. आम्ही त्याला एंडेमिक प्रपोर्शन म्हणतो. एंडेमिक म्हणजे एखादा आजार हा एपिडेमिक सारखा वर न जाता कम्युनिटीमध्ये थोड्या स्तरावर राहायचा प्रयत्न, स्वतःला ॲडजस्ट करायचा प्रयत्न करतो. तसं तो एंडेमिक प्रपोर्शन्समध्ये आहे. आणि तिसरी लाट ही साधारण एंडेमिक प्रपोर्शन्सची भारतभर राहील. आता ही लाट वाढू शकते का? तर लाटा ह्या व्हायरसमुळे येत नसून माणसांमुळे येतात. कारण आपलं बिहेवियर म्हणजे वर्तन हे लाट आणण्याला कारणीभूत असतं. पहिली लाट का आली? कारण पहिल्या लाटेच्या वेळी आपल्याकडे फारशी काही शस्त्र पण नव्हती आणि लोकांना कोविडपासून कसं वाचावं याचं पुरेसं ट्रेनिंगही नव्हतं. म्हणजे लॉकडाऊन सोडून कोणतंच शस्त्र आपल्याकडे नव्हतं. दुसरी लाट येण्याचं कारण असं होतं, की लोकं अत्यंत बेपर्वा झाले आणि इतके बेपर्वा झाले, की लग्नाला 100-150 लोकं, पॉलिटिकल रॅलीज, बंगालची निवडणूक, कुंभमेळा म्हणजे अनेक घटना आहेत. प्रत्येक राज्या-राज्यात, प्रत्येक शहरा-शहरामध्ये छोटे-छोटे गॅदरिंग्स जोराने सुरू झाली आणि याच्यावर अनेकांची उपजीविका असते. म्हणजे असं नाही, की ही गॅदरिंग्स निर्हेतुकपणे घडतात. ती सहेतुक पण असतात. त्याच्यावर पोटपाणी अवलंबून आहे. त्याच्यावर बऱ्याच लोकांना जगण्यासाठी ही गॅदरिंग्स आवश्यक असतात. आणि त्या बेदरकारीमुळं ही दुसरी लाट आली. ती बेदरकारी जर आता आपण गणेशोत्सवात किंवा दिवाळीत दाखवली, तर तिसरी लाट पूर्वी एवढ्या नाही, पण मध्यम जोमाने येईल. म्हणून आज जर काही मेसेज असेल गणेश चतुर्थीचा सगळ्यांना, की आपण जसं गणरायाला साकडं घालतो, की हे विघ्न दूर कर,
तशी त्याला ही पण विनंती केली पाहिजे, की आम्हाला बुद्धी दे आणि मूर्खपणाने वागायला भाग पाडू नको म्हणून. खरंय. कारण तो एक धोका या सर्व लोकांना सण समारंभ खूप आवडतात. कदाचित आपल्या आयुष्याचा तो एक महत्त्वाचा भाग आहे. इतकाच बरोबर. महत्त्वाचा भाग हा रिलॅक्सेशन आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं, की त्याच्यामध्ये धोका आहे. आपण जे काही करायचं आहे, ते छोट्या गटात किंवा सुरक्षित गटातच केलेलं पाहिजे. व्हॅक्सिनेटेड गट हा वेगळा राहायला पाहिजे. तो कमी प्रमाणात असला पाहिजे. फार मोठं एक्सपोजर कुठेच करता कामा नये. तर मला असं वाटतं तिसरी लाट जाणवणार नाही आणि ती लहान मुलांमध्ये होणार म्हणतात, ते तर मला अजिबातच पटत नाही. कारण माझं मत आहे कोव्हिड सगळ्या लहान मुलांना होऊनच गेलेला आहे म्हणून. मला असा कुठलाच फ्लू माहीत नाही, की जो लहान मुलांना झाला नाही. इनफॅक्ट घरातल्या मोठ्यांना व्हायच्या आधी लहानांना फ्लू सगळ्यात आधी होतो आणि मुलं सोसायटीमध्ये, बिल्डिंगमध्ये सगळ्या ठिकाणी पटकन मिसळतात, मास्क वापरत नाहीत. त्यांना कोव्हिड हा शब्द कळत नाही. त्यांना भीती नाही कुठल्याच प्रकारची. त्यामुळे त्यांना कोव्हिडचं एक्सपोजर ऑलरेडी बऱ्यापैकी होऊन गेलंय. त्यांना जरी व्हॅक्सिन नसलं, तरी कोव्हिडची नॅचरल इम्युनिटी बऱ्यापैकी आलेली आहे आणि मला स्वतःला मुलांमध्ये खूप रिस्क आहे, असं वाटत नाही. मग आत्ता तिसऱ्या लाटेची काळजी कुणी करायची? तर एक ज्यांनी व्हॅक्सिन घेतलं नाही त्यांनी करावी आणि दुसरं ज्यांना कोमॉर्बिडिटीज आहेत, त्यांनी व्हॅक्सिन घेऊन सुद्धा तिसऱ्या लाटेची काळजी करावी, असा माझा सल्ला आहे. कारण ज्यांनी व्हॅक्सिन घेतलंय आणि कोमॉर्बिडिटीज आहेत, त्यांना आजही धोका आहे, असं मी आत्तापर्यंतच्या अमेरिकेच्या आणि इंग्लंडच्या अनुभवावरून सांगतो. तर त्यामुळे आत्ता आपण बोलता-बोलता डॉक्टरचे बऱ्याच वेळा उल्लेख केलात, त्याबद्दल मला हे विचारायला आवडेल. हा प्रश्न कदाचित कोव्हिडच्या थोडासा बाहेरचाही असू शकेल, की आपण बरेच प्रयोग केले, त्याच्यात ट्रेनिंग्ज केलीत आणि वेगवेगळ्या प्रकारची संशोधनं केलीत. तर हो, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल जे आहे, ते हॉस्पिटल म्हणून तर बरेच जण ओळखतात. पण हो, त्याचं नावच मुळात हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर असं आहे आणि हो, रिसर्च हा तिथे होणारा खूप महत्वाचा भाग आहे. तर हो. दीनानाथमध्ये चाललेल्या रिसर्चबद्दल आपण आम्हाला माहिती देऊ शकता? दीनानाथ हॉस्पिटलचं जे रिसर्च सेंटर आहे, ते लॅबोरेटरी रिसर्च सेंटर नाहीये. त्याला आम्ही क्लिनिकल रिसर्च सेंटर म्हणतो. क्लिनिकल रिसर्च सेंटर म्हणजे लॅबोरेटरीत बसून आपण मायक्रोस्कोप खाली किंवा काही यंत्रांवर अभ्यास करतो, अशा प्रकारची बेसिक सायन्सेसची सुविधा आमच्याकडे नाहीये किंवा तो आमचा उद्देशही नाहीये. परंतु आमची मुख्य ताकद आहे ते आमच्याकडे असणारे रुग्ण. म्हणून त्या रुग्णांशी संबंधित जे रिसर्च प्रोजेक्ट करणं शक्य आहे किंवा आजारांबद्दलचे जे रिसर्च आहेत, ते आम्ही मोठ्या प्रमाणावर करतो. त्याचे 2 भाग असतात. एक स्पॉन्सर्ड फार्मा रिसर्च असतो. ज्याच्यामध्ये जगात जी नवीन-नवीन औषधं येतात आणि ती सगळी औषधं ट्रायल करतात. जगात वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. तशी ती दीनानाथला पण येतात. टाटा हॉस्पिटलला जातात. AIMSला जातात. तर आम्ही त्या रिसर्च ट्रायल्समध्ये भाग घेतो आणि त्या ट्रायल्समधून आमचे 2 फायदे होतात. एक म्हणजे रिसर्च मेथोडॉलॉजी आपली सुधारते आणि दुसरं अशा प्रकारच्या रिसर्चमधनं नवीन औषधं चांगली आहेत का नाहीत आणि त्याची खरीच उपयुक्तता काय आहे, ही ती औषधं बाजारात येण्याच्या आधी आम्हाला कळतं. त्यामुळे आमचा जो डिसिजन असतो नवीन औषध सुरू करण्याचा, तो जास्त एज्युकेटेड डिसिजन असतो. तर ही स्पॉन्सर्ड रिसर्च झाला आणि दुसरा जो रिसर्च आहे त्याला आम्ही इन हाऊस रिसर्च म्हणतो, ज्याला स्पॉन्सरशिप नाहीये आणि हॉस्पिटलच पैसे देतं त्याकरता आणि त्याचं बजेट असतं. तो लिमिटेड असतो कारण त्या बजेटमध्ये जेवढा बसेल तेवढा, पण तोही बऱ्यापैकी महत्त्वाचा आहे. तर या कोविड काळामध्ये आपण एकूण महत्त्वाचे 6 रिसर्च प्रोजेक्ट केले आणि ते पब्लिशही झालेत. काही पब्लिश होण्याच्या मार्गावर आहेत. त्याची थोडीशी माहिती देतो. सगळ्यात पहिला रिसर्च प्रोजेक्ट जो महत्त्वाचा आम्ही केला, तो प्रिपेअर्डनेस ऑफ पॅन्डेमिक नावाचा पेपर आम्ही पहिल्या लाटेच्या वेळीच पब्लिश केला आणि तो भारताच्या क्रिटिकल केअर इंडियन जर्नल ऑफ क्रिटिकल केअरमध्ये पब्लिश केला. प्रिपेअर्डनेस फॉर अ पॅन्डेमिक म्हणून आणि तो का महत्त्वाचा होता? तर भारतातल्या इतर हॉस्पिटल्सना आणि इंटेन्सिव्ह केअर युनिट्सना पॅन्डेमिक प्रिपेअर्डनेस कसा असावा, त्याचं अल्गोरिदम कसं असावं, त्याचा फ्लो चार्ट काय असावा, काय-काय गोष्टी घ्यायला पाहिजेत, व्हेंटिलेटर्स कशा पद्धतीने ठेवायचे, ते किती असले पाहिजेत, त्याचे रेशो काय ठेवायला पाहिजेत, केअर खाली कशी नाही जाऊन द्यायची, असा तो पेपर होता. तो महत्त्वाचा पेपर होता. त्यानंतर दुसरा पेपर आम्ही केला, तो स्ट्रोक इन कोव्हिड पेशंट्स नावाचा ॲनल्स ऑफ न्यूरोलॉजी म्हणून इंटरनॅशनल जर्नल आहे, त्याच्यामध्ये आलेला आहे. तर स्ट्रोक म्हणजे हार्ट अटॅक्स आणि पक्षाघात म्हणजे हेमिप्लेजिया किंवा पॅरालिसिस म्हणतो आपण, ते कोव्हिडमध्ये खूप झाले आणि दीनानाथमध्ये पहिले 25 जे स्ट्रोकचे पेशंट आले कोव्हिडमुळं, त्यांच्यावर आम्ही तो पेपर पब्लिश केलेला होता आणि स्ट्रोक
कोविडचा एक महत्त्वाचा अविभाज्य घटक अंग आहे. तो लवकर आयडेंटिफाय करून ट्रीट कसा करायचा, त्यातले धोके कसे ओळखायचे, असा तो पेपर होता. तिसरा जो पेपर आम्ही केला, तो इटोलिझुमॅब म्हणून भारत बायोकॉननी एक औषध आणलेलं होतं. तुम्ही टोसिलुझुमॅब वगैरे नावं ऐकली असेल. तर त्या टोसिलुझुमॅबचं हो, पुढचं हो. त्याचं पुढचं औषध होतं इटोलिझुमॅब म्हणून. तर ते औषध भारत बायोकॉननी आणल्यानंतर त्याची ट्रायल कोव्हिड पेशंट्सवर आम्ही केली आणि त्याचे फायदे होतात का नाही, ते कधी वापरावं, त्या वापरण्याचे फायदे तोटे काय, अशा प्रकारचा होता. चौथा पेपर जो होता तो इम्युनोमॉड्युलेटर्स, म्हणजे ही जी 2 औषधं आहेत, तशी स्टिरॉइड्स आहेत, अशी इम्युनोमॉड्युलेटर्स ज्याला म्हणतात, तर इम्युनोमॉड्युलेटर्स इन कोव्हिड याच्यावर आमच्या इंटेन्सिव्ह केअर युनिटने पेपर पब्लिश केलेला होता. इंडियन जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये. तर हे 4 पेपर आणि 2 पेपर आमचे आता पब्लिकेशनमध्ये आहेत. त्यामधला एक जलनेतीचा महत्त्वाचा पेपर आहे. तो हो. इंटरनॅशनल जर्नलला जाईल, की दीनानाथच्या त्याबद्दल स्टाफ तुमचा व्हिडिओ पण आहे. मला वाटतं आपण बघा. त्याच्यामध्ये आम्ही रिसर्च ट्रायल केली होती. तो व्हिडिओ जो होता तो आशावादी व्हिडिओ होता, की असं करा म्हणून. पण आम्ही त्याची एक रिसर्च ट्रायल केली आणि 400 रुग्णांनी 400 हॉस्पिटलच्या स्टाफनी जलनेती वर्षभर केली आणि 400 लोकांनी केली नाही. आणि ते कंट्रोल ग्रुप म्हणतात त्याला. ते एक इंटरव्हेन्शन ग्रुप आणि एक कंट्रोल ग्रुप घेऊन एक प्रॉस्पेक्टिव्ह ट्रायल केली आणि त्याचे निष्कर्ष आहेत ते आता आम्ही पब्लिकेशनला पाठवतोय. तो एक महत्त्वाचा पेपर आहे आमचा. आणि अजून एक शेवटचा महत्त्वाचा पेपर होता, म्हणजे या पॅन्डेमिकमध्ये दीनानाथचा टोटल स्टाफ होता 4,500-4,500चा. तो 4,500 स्टाफ कशा प्रकारच्या मनस्थितीतनं गेला, त्यांच्या घरी काय झालं, त्यांच्या इन्कम स्टेटसमध्ये काय फरक पडला, त्यांच्या सायकॉलॉजिकल प्रेशरमध्ये काय फरक पडला, त्यांच्यामध्ये आजारपणं काय झाली, कितींना कोविड झाला, म्हणजे एकूण 1 वर्ष त्यांनी कसं काढलं आणि त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर आणि कामावर कसा झाला, असा एक पेपर केलेला आहे. जोही पेपर आता तयारी आणि पब्लिकेशनच्या मार्गावर आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की या कोविडच्या काळामध्ये रिसर्चला खूप महत्त्व होतं आणि ते आम्ही तरी आमच्या बाजूने जेवढं शक्य आहे, तेवढं केलं. इतरही रिसर्च खूप चालू असतात. त्यातही काही खंड पडलेला नाहीये. पण एक एनरोलमेंट असते रिसर्चची, ती नॉन कोव्हिडची कमी झाली या काळात, ह्याच्यात काही शंका नाही, कोव्हिडच्या काळामध्ये. तर मी आता थोडे 2 वेगळे प्रश्न विचारणार आहे. नरेन, यासोबत जर आपल्याकडे काही प्रश्न असतील तर तेही आपण मला वाटतं डिस्प्ले करायला हरकत नाही. त्या प्रश्नानंतर मी ते विचारू शकेन. डॉक्टर, आपण आत्तापर्यंत मेडिकलबद्दल बराच काळ बोललो. पण हो, मला हा प्रश्न तुम्हाला सुरुवातीपासूनच विचारायचा होता, हो. की डॉक्टर म्हणून, एक कॅन्सर सर्जन म्हणून आणि हॉस्पिटलचे डायरेक्टर म्हणून इतकं बिझी शेड्यूल असताना, सोबत हे रिसर्च आणि अनेक प्रोजेक्ट, असे अनेक गोष्टी तुमची बँडविड्थ नक्की घेत असणार. या सगळ्यांमध्ये आपण पक्षी छायाचित्रणासारखा छंद जोपासलाय आणि त्यासाठी आपण बराच प्रवास करता. तिथे थांबून हे अतिशय पेशन्सचं काम आहे पक्ष्यांचे फोटो काढणं. तर एकतर म्हणजे हा जोपासायचं वेळ आपण कसा काढता? ती मॅनेजमेंट कशी करता ओव्हरऑल सगळ्याची? आणि कधी-कधी जेव्हा क्रिटिकल वेळ येते, की आता हे करायचं का ते करायचं? तर ते कसं हँडल करता? तर त्याची सुरुवात कशी झाली हे मी सांगतो. म्हणजे काय होतं, की मला शाळा कॉलेजमध्ये असताना अनेक छंद होते आणि ते छंद म्हणजे पुस्तकं वाचणे, म्हणजे मी रोज रात्री एक पुस्तक वाचत असे, अशा प्रकारचा म्हणजे शेक्सपियर सगळा वाचलेला असेल. फिक्शन आणि नॉन फिक्शन प्रचंड, माझ्या माझ्या लायब्ररीतला माणूस जो होता, मी एका लायब्ररीत जायचो, ज्ञान-विज्ञान वाचनालय म्हणून टिळक रोडला लायब्ररी होती. तर तिथल्या माणसाला मी इतका माहिती झालेलो होतो, की मी न वाचलेली पुस्तकं तो शोधून हेरून ठेवायचा. इतकी प्रचंड पुस्तकं त्या लायब्ररीतली मी वाचायचो. पण हे सगळे छंद डॉक्टर झाल्यानंतर आणि विशेषतः सर्जरी जॉइन केल्यानंतर नष्टच झाले जवळ-जवळ. म्हणजे काय वेळही तेवढा मिळायचा नाही आणि मला असं वाटतं, की एक आपण अशा प्रकारच्या एक ॲब्स्ट्रॅक्ट गोष्टीमध्ये रमूही शकत नाही, अशी मानसिक अवस्था वयाप्रमाणे आणि अनुभवामुळं पण होत गेली. आणि ते सगळे छंद हळू दूर होत गेले आणि नवीन काही छंद नाही. अशा स्थितीमध्ये मी मी असं म्हणेन, की 1995 पासनं ते 2005 पर्यंत 10 वर्ष काढली असतील, की ज्यामध्ये काम एकं काम आणि काम म्हणजे कसं, की एकही दिवस सुट्टी नाही आणि वर्षाचे 365 दिवस 24/7 असं काम कोण करू शकत असेल, तर मी होतो त्यामध्ये त्यावेळेला. थोडासा अतिरेकी प्रकार असेल, पण वृत्ती अतिरेकी लहानपणापासून असल्यामुळं तसं झालं खरं. आणि त्याचा फटका मला बसला म्हणजे 2006 मध्ये माझा बायपास झाला आणि बायपास झाला तेव्हा मी माझंच स्वतःचं एक आयुष्य मागे वळून बघितलं आणि तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, की माझी तब्येत चांगली आहे, मी निर्व्यसनी आहे, मी व्यायाम करतो.
पण मी माझ्या छंदांपासनं 10-12 वर्ष सिस्टमॅटिकली दूर जात आता छंदविरहित आयुष्य झालंय माझं. आणि मला असं वाटायला लागलं, की आपल्या आयुष्यामध्ये आनंद कमी पडतोय. आणि हे जे रुग्णसेवा आणि हॉस्पिटल चालवणं आणि ते वाढणं, ह्याच्यात जरी समाधान असलं, तरी समाधान आणि आनंद या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, असं मी माझ्या त्या पोस्ट बायपास पिरियडमध्ये बरंच जे सखोल चिंतन केलं. त्या चिंतनामध्ये आणि मला अध्यात्माची आधीपासून आवड आहे. तर त्या सगळ्यामध्ये माझ्या असं लक्षात आलं, की आपल्याला ही गोष्ट कमी पडतीये म्हणून, की आपल्या आयुष्यामध्ये तशा प्रकारची कुठलीच अ, दोष नसताना सुद्धा आपल्यावर जर ही वेळ आली, तर काहीतरी चूक असणारच. आणि ती चूक मी अशी शोधून काढली, की आपण आनंदापासून दूर चाललोय. त्यामुळे कदाचित आनंदी राहणाऱ्या लोकांना हे ऐकून चांगलं वाटेल, की ते आजारांपासून दूर राहू शकतात आनंदामुळं. निदान बायपासपासून दूर राहू शकतात. आणि म्हणून मी आनंदासाठी म्हणून परत माझे छंद जोपासायला सुरुवात केली. आणि नुसतंच पक्षी छायाचित्रण नाही, मी अनेक छंदाला त्याच्यावेळी प्रयत्न केले. आणि मी ट्रेकिंग करायला परत सुरुवात केली. मी पूर्वी शाळा कॉलेजनंतर खूप वर्ष 20 वर्ष ट्रेकिंग करत नव्हतो. ते पुन्हा ट्रेकिंग मनापासून करायला सुरुवात केली. आणि या गेल्या एक मी असं म्हणेन 5 वर्षामध्ये मी 21,000 फूट, 22,000 फूट अशी शिखरं पण करून आलो. हो. आणि स्टोक कांगरी म्हणून लेह लडाखमध्ये एक शिखर आहे. त्याची उंची 20,500 काहीतरी फूट आहे. माउंट मेरा म्हणून नेपाळमध्ये एक शिखर आहे. त्याची उंची 21,000 काहीतरी 546 फूट आहे. तर ही 2 अवघड जागा आहेत, जिथे मध्यम दर्जाचे गिर्यारोहक जातात. त्याच्यामध्ये मी जाऊन व्यवस्थित ते शांतपणे आरामात करून आलो. टेक्निकल क्लाइम्बिंग मी काही केलं नाही, कारण ते मी शिकलेलो नव्हतो आणि आता शिकीन असं पण मला वाटत नाही. पण नॉन टेक्निकल ज्याला म्हणतात, असं साहसी गिर्यारोहण मी गेली काही वर्ष सातत्याने करत आलोय. खेळाला मी टेनिस खेळायला सुरुवात केली. मला खेळ खूप आवडायचे शाळा कॉलेजमध्ये, ते बंद पडले होते. तर आता मी रेग्युलरली टेनिस खेळायला सुरुवात केली आणि आपल्याबरोबरचा पार्टनरला हरवल्यानंतर जो आनंद मिळतो किंवा खेळांमधला जो आनंद आहे, तो एक वेगळ्या दिशेला आपल्याला नेतो. आणि तिसरी गोष्ट मी जी केली, की हे जे अ, पक्षी छायाचित्रण आहे, ते मला फार आवडायला लागलं. याचं कारण मला टेक्नॉलॉजीची आवड आहेच, एक डॉक्टर म्हणून. आणि पक्षी जे राहतात, ते फार सुंदर जागी राहतात. पक्ष्यांना पासपोर्ट लागत नाही, व्हिसा लागत नाही आणि पैसे लागत नाहीत. त्यामुळं माणसाला ज्या मर्यादा आहेत, त्या पक्ष्यांना मर्यादा नाहीयेत. एक आर्क्टिक टर्न नावाचा पक्षी असतो. तो आर्क्टिक टर्न नॉर्मल एका सीझनमध्ये 4,000 ते 5,000 मैल उडून जाऊन परत जातो. त्याच्या एका मायग्रेशनच्या ह्याच्यामध्ये. तर त्या पक्ष्यांना म्हणजे काय म्हणायचं नॉर्थ पोलपासून साउथ पोलला जाणं अगदी सहजपणे ते करतात. त्यामुळे पक्षी नेहमी चांगल्या जागी राहतात. ते जिथं कुठेही चांगली जागा आहे, म्हणजे आपण इंग्लंडचं ऐकलं असेल, की इंग्लंडचं विंटर कॅपिटल हे एक वेगळं असायचं आणि समर कॅपिटल हे शिमला किंवा नॉर्थमध्ये असायचं. तर हेच तंत्र पक्षी फार युक्तीने वापरतात. पक्ष्यांची विंटर कॅपिटल्स, समर कॅपिटल्स ही कंप्लीटली वेगवेगळी असतात आणि मान्सूनच्या सुमारास त्यांचं ब्रीडिंग असतं. म्हणजे त्यांच्या आयुष्याचे 3 भाग असतात. एक मान्सूनमधलं ब्रीडिंग आणि मग एक समर कॅपिटल आणि एक विंटर कॅपिटल. आणि त्यांच्या मागे-मागे आपण जातो, तेव्हा आपोआप आपण अशा प्रकारच्या सुंदर जागांचे साक्षीदार होऊन जातो. मग त्या जागांमुळं मला फार आयुष्य चांगलं अनुभवायला मिळालं. म्हणजे थारचं जे वाळवंट आहे, जेसलमेरपासून पुढे पाकिस्तान बॉर्डरपर्यंत जे जातं, ते फार सुंदर आहे. याचा शोध मला वाळवंटी पक्ष्यांमुळं लागला. हो. किंवा अंदमान आणि निकोबारचे जे पक्षी आहेत, जे जवळ-जवळ एक 35 एंडेमिक स्पीसीज तिथे मिळतात, ज्या भारतामध्ये मिळत नाहीत, पण अंदमानमध्ये खूप मिळतात. त्याचा शोध मला अंदमानला जाऊन लागला. लक्षद्वीपला जाऊन पेलॅजिक बर्ड्स म्हणजे जे काठावर येत नाहीत आणि अ, समुद्राच्या किनाऱ्यापासून थोडेसे आत राहतात, त्यांचा अनुभव मला लक्षद्वीप आणि तिकडे जाऊन मिळाला. मग हिमालयात जाऊन मला हिमालयन बर्ड्स भारतातल्या 1,250 पक्ष्यांच्या प्रजातीपैकी जवळ-जवळ 700-750 हिमालयात राहतात. कारण नॅचरली त्यांच्या दृष्टीने सर्वात सुंदर जागा जगातली हिमालय आहे. तर माझा हिमालयाशी त्यामुळे फार घनिष्ठ संबंध या पक्ष्यांच्यामुळे आला. मग नॉर्थ ईस्ट म्हणजे आसाम, अरुणाचल ह्याच्यामध्ये मी कधी गेलो नव्हतो. तो खूप जायला लागलो आणि यावर्षी शिलाँग आणि नागालँडची माझी ट्रिप या वर्षामध्ये प्लॅन्ड आहे 21 मध्ये. तर मला असं वाटतं, की पक्ष्यांमुळं भारताचं दर्शन माझं खूप झालं आणि मला अचानक गांधीजी किंवा खूप जे पूर्वीचे लोकं भारत दर्शन करायचे, ते अर्थात वेगळ्या कारणांनी करत होते. पण या पक्ष्यांमुळं माझं भारत दर्शन झालं. त्या छायाचित्रणामुळं
एक टेक्नॉलॉजीची एक मजा असते माणसाला. मी केल्याची एक भावना, थोडासा अहंकार शांत होतो आपला. आणि मला असं वाटतं त्या पक्ष्यांची सगळं वातावरण आणि त्यांचं वागणं बघता बघता मला असं वाटतं की मी हॉस्पिटल आणि कोविड आणि हे सगळं विसरून जातो. आणि गेल्या वर्षामध्ये कोविड कमी झाला जेव्हा, सप्टेंबरची पहिली लाट येऊन गेली, त्यानंतर आत्तापर्यंत माझ्या 7 ट्रिप्स आता झालेल्या आहेत. मी काश्मीरला 2 वेळा जाऊन आलो, अरुणाचलला 1 वेळा जाऊन आलो, आसामला 1 वेळा जाऊन आलो, बेंगॉलला 1 वेळा जाऊन आलो, राजस्थान आणि गुजरातला 1 वेळा जाऊन आलो. तर माझं परत आयुष्य पक्ष्यांच्या बरोबर जोरदार मजेमध्ये चालू आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की पक्षी छायाचित्रण हल्ली मी एक गंमत सांगतो, की गेल्या 5 वर्षामध्ये मी आता गेली 12 वर्ष पक्षी छायाचित्रण करतोय. पण गेल्या 5 वर्षामध्ये प्रचंड डॉक्टर्स या पक्षी छायाचित्रणात आलेत आणि 2 पेपर इंटरनॅशनल जर्नलमध्ये पब्लिश झालेत. आणि ते पेपर सांगतात, की बर्ड फोटोग्राफी इज अ स्ट्रेस बस्टर अँड इन्क्रीजेस लाईफ ऑफ सर्जन्स अशा नावाचे पेपर आले. हो. याच्यात माझा काही संबंध नाहीये. पण मी 12 वर्षापूर्वी ज्या रस्त्यावर चाललो, त्या रस्त्यावर आता खूप जण चालताना मला दिसायला लागलेत आणि मला त्याचा आनंद आहे. नाही, हे आम्हाला खरंच नवीनच कळलंय. म्हणजे दोन्हीही गोष्टी माहीत होत्या, पण ह्या अशा प्रकारे एकत्र जोडल्या जाऊ शकतात याची अ, खरंच कल्पना नव्हती. अ, मला वाटतं नरेन तू एक प्रश्न टाकला होतास, तो इकडे टाकू शकशील का? आपल्या प्रेझेंटेशनमध्ये? नाही तुम्ही सांगितलात तरी चालेल. तर हां. मी प्रेक्षकांना विचारले होते काही त्यातला मला वाटतं हा अच्छा, हॅपी डायरेक्टली हायपॉक्सिया होऊ शकेल का? मला असं वाटतं, की 2 डोसेस ऑफ कोविशिल्ड झाले, म्हणजे सगळं जग जिंकलं असं समजू नये. त्याचं कारण असं आहे, की कोविशिल्डच असं नाही, सगळीच व्हॅक्सिन्स दोन्ही डोसेस घेतल्यानंतरही मृत्यू पावलेले 4-5 पेशंट मला वैयक्तिकरित्या माहिती आहेत. त्यातले 2 अमेरिकेतले फायझर घेऊन आलेले होते. मी त्यांना ओळखत होतो आणि फायझर घेऊन येऊन इथं येऊन ते मृत्युमुखी पडलेले मला माहिती आहेत. आणि प्रत्येक व्हॅक्सिनला लिमिटेशन आहे. आणि ते लिमिटेशन असं आहे, की त्यातनं मृत्यूदर कमी झाला, तरी कोविड होऊ शकतो आणि तो कोविड झाला तरी किती सीरियस होईल याचा 100% भरोसा देता येत नाही, पण कमी राहतो हे खरं आहे. आत्ता दीनानाथमध्ये ह्या क्षणी दोन्ही व्हॅक्सिन्स घेतलेले 10 तरी पेशंट ऑक्सिजनवर असतील, पण ते सौम्य ऑक्सिजनवर आहेत. त्यांना भयंकर जास्त ऑक्सिजन लागत नाहीये. आणि हायपी हायपॉक्सिया हा व्हॅक्सिनचा भाग नसून कोविडचा भाग आहे. कोविडमध्ये ऑक्सिजन कमी जरी झाला, तरी माणसाची एवढी घुसमट किंवा तो तडफड होत नाही म्हणून त्याला हॅपी हायपॉक्सिया म्हणतात. खरा तो एकदम अनहॅपी हायपॉक्सिया आहे किंवा तो ऑलमोस्ट सेमी फेटल हायपॉक्सिया आहे. पण त्या कोविडच्या अशा एक त्याची जी काही फिजिओलॉजी आहे, त्याच्यामध्ये ते ऑक्सिजन जरी कमी झाला, तरी पेशंट रिलेटिव्हली मजेत राहतो. त्यामुळं घरामध्ये पल्स ऑक्सिमीटर असणं, हे आता घरामध्ये गॅस असणं किंवा टेलिफोन असणं, तसं आता पल्स ऑक्सिमीटर आपल्या घरामध्ये झालेला आहे. नसेल झालेला तर असायला पाहिजे. आणि आपल्याला ताप, खोकला किंवा काही लक्षण असेल, तर आपण पल्स ऑक्सिमीटर बघायलाच पाहिजे. आणि जरी व्हॅक्सिन घेतलेलं असलं, तरी तज्ञ सल्ला घेणं आणि हॉस्पिटलला योग्य वेळी ॲडमिट होणं, याला पर्याय नाही असं मी नक्की सगळ्यांना सांगेन. श्वेता? ओके. व्हॅक्सिनेशन फॉर किड्स म्हणून एक प्रश्न आलाय, की मुलांना व्हॅक्सिन कधी देतील? तर हा थोडा दैवदुर्विलास आहे, की सगळी व्हॅक्सिन्स ही मुलांमध्ये असतात आणि नंतर ती ॲडल्ट्समध्ये येतात. हे जगातलं पहिलं व्हॅक्सिन आहे, की जे ॲडल्ट्समध्ये आहे आणि मुलांकडे जाण्याचा हळू प्रवास करतंय. आणि त्याच्यामध्ये शास्त्रीय ब्युरोक्रसी रिस्पॉन्सिबल आहे. कारण आता नवीन शास्त्र असं आहे, की त्याच्यामध्ये प्रयोग करण्याला परवानगी कमी आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणावर. म्हणून मग काय करावं लागतं, आधी छोट्या प्रमाणात तो प्रयोग यशस्वी करून दाखवायला लागतो. त्याला मान्यता मिळवायला लागते आणि मग ते द्यायला लागतं. म्हणून सगळ्यात आधी तो प्रयोग झाला वृद्ध लोकांवर, मान्यता मिळाली, मग त्यांना दिलं गेलं. मग तरुण लोकांवर झाला, त्याला मान्यता मिळाली आणि त्याला दिलं गेलं. आता सध्या फायझर, मॉडर्ना वगैरे जी व्हॅक्सिन्स आहेत, ती 12 वर्षाच्या पुढच्या लोकांना परमिशन आहे परदेशामध्ये आणि त्यांना ती दिली जातात. भारतामध्ये 18च्या खाली आपण अजून देत नाहीये. म्हणजे त्याची परमिशन बाकी आहे. झायकॉव डी म्हणून किंवा झायडस कॅडिलाचं जे व्हॅक्सिन आहे, ते 12 नंतर अप्रूव्ह होईल असं पेपरात येतं. शासनही सांगतं. जेव्हा सप्टेंबर एंडला किंवा ऑक्टोबरमध्ये येईल तेव्हा खरं. पण ह्या क्षणी भारतात 18 खालच्या लोकांना व्हॅक्सिन शासकीय नियमाप्रमाणे उपलब्ध नाही.
माझी अशी खात्री आहे की पुढील दीड वर्षामध्ये आयदर कोविड जाईल तरी किंवा सर्वांना व्हॅक्सिन तरी दिलं जाईल. मला स्वतःला जर तुम्ही विचाराल एक डॉक्टर म्हणून, तर कुठल्याही माणसाने व्हॅक्सिन घ्यायला न म्हणण्याचं काही कारण नाही असं माझं मत आहे. मग तो मुलगा 2 वर्षाचा असला काय, 12 वर्षाचा असला काय, 40 वर्षाचा असला काय आणि 80 वर्षाचा असला काय आणि आता बाबासाहेब पुरंदरे जे 99 वर्ष होऊन 100रीत गेलेत, त्यांनी पण व्हॅक्सिन घेतलेलंच आहे. त्यामुळं व्हॅक्सिन न घेणारी व्यक्ती कोणी नसायला पाहिजे असं माझं मत आहे. शास्त्र जेव्हा परमिशन देईल आणि शासन जेव्हा परमिशन देईल, तेव्हा ते आपल्यापर्यंत येईल. पण मला असं वाटतं, की जेवढ्या लवकर आपण 5 ते 17 वयोगटात व्हॅक्सिनला पोहोचू, तेवढ्या लवकर आपली शाळा सुरू होतील प्रत्यक्ष फिजिकल फॉर्ममध्ये. टिल दॅट टाईम फिजिकल शाळा सुरू करणं धोक्याचं आहे असं आता तरी आजी-आजोबांकडे बघून वाटतंय. पुढचा प्रश्न मला वाटतं स्क्रीनवर आहे. आफ्टर इफेक्ट्स कोरोनाचे काय आहेत? तर किंवा कोरोना त्यांनी ज्यांच्या काही जणांचा मृत्यू झालाय असं पण म्हटलं जातं. कोरोना नंतर 2 गोष्टी या बऱ्यापैकी आत्तापर्यंत आम्हाला दिसून आल्या आहेत. त्यामध्ये एक आहे व्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन्स म्हणजे रक्तवाहिन्यांमधली कॉम्प्लिकेशन्स. दुसरी आहेत फुफ्फुसातली कॉम्प्लिकेशन्स. या 2 मेनली पोस्ट कोरोना सिक्वेल म्हणून आम्ही आता त्याच्याकडे बघतो. तर ज्यांच्या फुफ्फुसामध्ये खूप कोरोना झालाय आणि त्यांचं फुफ्फुस पांढरं झालंय, त्याला सीटी स्कॅन स्कोरिंग सिस्टम तुम्ही ऐकली असेल. तर त्यांना रिकव्हर व्हायला थोडा वेळ लागतो. परंतु आता इथला दीनानाथमधला आमचा असा अनुभव आहे, की ती पांढरी झालेली फुफ्फुसं पुन्हा काळी होतात. म्हणजे कोरोनाची फुफ्फुसं कायमची पल्मनरी फायब्रोसिस सारखी निकामी होत नाहीत. आणि आधी असं एक जे वाटलं होतं, की बरेच फुफ्फुसांचे ट्रान्सप्लांट्स होतील कोरोनानंतर. तशी काही वस्तुस्थिती आता जगात दिसत नाहीये. म्हणजे कोरोनातनं जर माणूस वाचला, तर हळू त्याची फुफ्फुसं रिकव्हर होतात. म्हणजे थोडक्यात फुफ्फुसांचा जो मृत्यू आहे कोरोनाचा, तो कोरोनाच्या पहिल्या काय 14 दिवसात, 21 दिवसात, दीड महिन्यात आहे आणि त्यातनं जर माणूस ऑक्सिजन सकट घरी पोहोचला हळू-हळू, तर तो ऑक्सिजन कमी, कमी, कमी होत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरवर जात, नंतर विदाऊट ऑक्सिजन आणि हळू नॉर्मल फुफ्फुसांच्या दिशेने तो जाताना आम्ही अनेकांमध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे ती गोष्ट बरी दिसतीये. दुसरी जी व्हॅस्क्युलर ॲक्सिडेंटची गोष्ट आहे ती थोडी विचित्र आहे. कारण त्याच्यामध्ये रक्तवाहिन्या बंद पडणं आणि अचानक स्ट्रोक होणं, हार्ट अटॅक्स येणं, हातापायाला गँग्रीन होणं, आतड्यांचं गँग्रीन होणं, अशा घटना आम्ही 3 ते 6 महिन्यापर्यंत पाहतोय. म्हणून आम्ही बऱ्याचशा सीरियस पेशंट्सना कोरोनाच्या 3 महिन्यापर्यंत रक्त पातळ होण्याची गोळ्या घ्या म्हणतोय. दुर्दैवाने रक्त पातळ होण्याच्या गोळ्या घेऊनही काही लोकांना ते प्रॉब्लेम्स होत आहेत. पण आपल्या हातात जेवढं आहे तेवढं तर आपण करायला पाहिजे. ह्या उक्तीप्रमाणे आम्ही सीरियस कोरोना पेशंटना 3 ते 6 महिने रक्त पातळ होण्याची औषधं घ्या, असा सल्ला घेतो आणि त्याच्यामध्ये जास्त स्ट्राँग गोळ्या म्हणजे नुसतं ॲस्पिरिन नाही, तर ॲस्पिरिनच्या पुढच्या टप्प्याला आपण त्यांना रक्त पातळ व्हायला नेतो. त्याच्यातनंही काही ॲक्सिडेंट्स होऊ शकतात. त्यामुळं रक्तस्त्राव होऊन गेलेला माणूस पण असतो. पण वैद्यकीय शास्त्र हे बहुजन हिताय या पद्धतीने चालतं. त्यामुळे एखाद्या माणसाचं त्याच्यात नुकसान झालं, तरी ते ॲक्सेप्ट करून मग ते व्हॅक्सिननी असू दे किंवा रक्त पातळ होण्याच्या गोष्टीमुळं असू दे किंवा स्टिरॉइडमुळं असू दे, तरी ते बहुजन हिताय असल्यामुळं स्टॅटिस्टिकली ते सपोर्टेड आहे आणि ते घेऊन आपण या गोष्टींचा सामना करू शकतो. 3 ते 6 महिने सीरियस कोरोना आपल्यातनं जात नाही आणि ती कॅटाबॉलिक स्टेट, त्याच्यातनं रिकव्हरी होणं, वजन कमी झालेलं परत येणं, याच्याकरता तुम्हाला मग खरंच म्हणजे पूर्वी एक तुम्हाला आठवत असेल कोणाला तुमच्यातले जे कोणी सीनियर असतील, की टीबी करता सॅनेटोरियम्स असायची. कारण त्या काळामध्ये आयुष्य आजच्या एवढं बिझी नव्हतं आणि टीबीसाठी इफेक्टिव्ह औषधं नव्हती. आज जे अँटी टीबी औषधं आहेत, ती 1920, 1930 सेकंड वर्ल्ड वॉर ह्याच्यामध्ये नव्हती. म्हणून त्या काळी विश्रांतीसाठी महाबळेश्वर, पाचगणी अशा ठिकाणी सॅनेटोरियम्समध्ये पाठवलं जायचं. तसं मला असं वाटतंय, की कोरोनाच्या लोकांना सुद्धा अशा 3-4 महिन्याच्या प्रदीर्घ विश्रांतीची आणि रिकव्हरीची गरज आहे. आजचं मॉडर्न लिव्हिंग त्यांना ते करून देईल का नाही मला माहीत नाही. बट आय फील दे नीड इट. तो सल्ला कोण ऐकेल मला कल्पना नाहीये, पण तरी मी देतो सगळ्यांना. ओके. हा प्रश्न सारंग गाडगे यांनी विचारलेला स्क्रीनवर आलाय, की आपण जे पंचसूत्राबद्दल आता बोललो, तुम्ही जे बोललात,
तर होय. हे सर्वसामान्यांनी घरी केलं तर त्याचा फायदा होईल का? आणि मला ह्याच्यात एक उपप्रश्न असा ऍड करावासा वाटतो, की हे लोकांनी घरी करावं म्हणून मेडिकल सिस्टीम किंवा दीनानाथ काही करते का? आम्ही 2-3 गोष्टी दीनानाथनी महत्त्वाच्या लोकशिक्षणामध्ये केलेल्या होत्या. जलनेतीचा व्हिडिओ करून आमच्या दीनानाथच्या YouTube साइटवर आहे, की हो. सहजपणे तुम्ही जलनेती करू शकाल आणि ती मी अशा पद्धतीने मॉडिफाय केली कारण ती योगामधली आहे. ती काही मी शोधलेली नाहीये. पण आम्ही मॉडिफाय अशी केली, की ती सहजपणे करता यावी. 2 मॉडिफिकेशन्स केली त्याच्यामध्ये. एक केलं म्हणजे मीठ आम्ही वापरत नाही. कारण मीठ किती घालायचं, त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे, त्याचा शास्त्रीय फायदा काय? म्हणजे त्या प्रश्नांनी उत्तरं मिळण्यापेक्षा जास्त प्रश्न तयार होतात. म्हणून त्यातनं मीठ काढून टाकलं आम्ही. म्हणजे फक्त उकळून गार केलेलं पाणी हे वापरायचं. साधारण 100 ते 120 एम-एल वापरायचं आणि नुसतं अँटेरियर नेझल इरिगेशन करायचं. नाकाच्या मागच्या भागात ते पाणी गेलं नाही पाहिजे. ई-एन-टीचे लोकं काही सायनस वॉश किंवा पोस्टीरियर नेझल वॉश करतात. तो करू नका म्हणून मी सांगितलं. नुसतं अँटेरियर नेझल इरिगेशन. मग एका नाकपुडीतनं जाऊन दुसऱ्या नाकपुडीतनं बाहेर येतं. नाकाच्या मागील भागात किंवा डोक्यात ते जात नाही. तर ही गोष्ट त्याची YouTubeवर जलनेतीचा व्हिडिओ आहे आणि पुण्या-मुंबईतले किंवा महाराष्ट्रातले हजारो लोकं ती करतायत. आणि मी असं म्हणेन, की या कोव्हिडच्या वर्षामध्ये ॲट लीस्ट 500 तरी फोन आले, की त्यांच्या घरात सगळ्यांना कोव्हिड झाला, पण जलनेती करणाऱ्या माणसाला नाही झाला. आणि दीनानाथमध्ये 20 तरी असे डॉक्टर होते, की त्यांच्या बायकोला किंवा नवऱ्याला कोव्हिड झाला, पण त्यांना नाही झाला कारण ते जलनेती रोज करत होते. आणि जलनेती ही रोज केली तरच फायदेशीर आहे. ती या आठवड्यात करून पुढच्या आठवड्यात फायदा देत नाही फार. ती डेली कारण तो कोव्हिड डायल्युशन किंवा कोव्हिड व्हॅक्सीन सारखा प्रकार आहे, की तुम्ही रोज वॉश केलं, तुम्हाला चुकून कुठे कोव्हिडचा जंतू लागला असेल, तर तो धुतला गेल्यामुळं डायल्यूट होतो. आता आपण हँडवॉश बघूया, की आपण हँडवॉश 20 सेकंद करा वगैरे म्हणतो. त्यातनं 100% कोव्हिडचे जंतू मारणं शक्य आहे का? तर माझं म्हणणं अशक्य आहे. तुम्ही कुठलाही जगातला बॅक्टेरिया किंवा व्हायरस नुसतं हात धुवून पूर्ण प्रत्येक वेळी मारू शकणार, ही कवी कल्पना आहे. मग तुम्ही करता काय? तर तो डायल्यूट करता. आपण अंघोळ करतो, त्याने आपल्या अंगावरची सगळी घाण निघते का? ही कवी कल्पना आहे. मग आपण काय करतो? तर आपल्या अंगावरची घाण डायल्यूट करतो. तसं ही जलनेती हे एक डायल्यूशन टेक्निक आहे. कोव्हिड कमी प्रमाणात आपल्याला एक्सपोजर मिळावं आणि त्यामुळं व्हॅक्सीनसारखा त्याचा उपयोग व्हावा. ज्याचा मी अनुभव घेतोच आहे, पण शेकडो लोकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे. आणि मला असं वाटतं, की व्हॅक्सिन झाल्यावर सुद्धा माझी जलनेती आजही रोज सुरू आहे. मी या ट्रिप्सना जातो वेस्ट बेंगाल, अरुणाचल या प्रत्येक ठिकाणी माझं जलनेतीचं पात्र घेऊन जातो आणि तिथं मी रोज जलनेती करतोच करतो. मला अजिबात काळजी वाटत नाही. मी त्याला व्हॅक्सिन एवढंच इफेक्टिव्ह समजतो. दुसरी व्हिटॅमिन डी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपण सूर्यप्रकाशात जाणं बंद केलेलं आहे मॉडर्न लिव्हिंगमध्ये. आपण जातच नाही. आपण खेळायला बाहेर जात नाही. उन्हात उघडे नसतो. आपण कपडे अंगावर सगळे घातलेले आहेत. त्यामुळे आपल्याला सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डी देण्यासाठी आज 100% अपुरा आहे. आणि भारतीय लोकांचे व्हिटॅमिन डी लेव्हल्स केल्या, तर त्या 90% लोकांमध्ये कमी आढळून येतात. बायकांमध्ये तर त्या विशेष कमी आहेत. म्हणून सगळ्यांनी कोव्हिड जोपर्यंत आहे तोपर्यंत दर महिन्याला व्हिटॅमिन डी घ्यायलाच पाहिजे. दर 3 आठवड्याला घ्यायला पाहिजे. ते सोपं व्हावं म्हणून मी दर महिन्याला म्हणलंय. म्हणजे तुम्ही विसरणार नाही. म्हणून मी सगळ्या या गोष्टी सोप्या करायचा थोडा प्रयत्न केलाय. म्हणजे थोडक्यात काय, की म्हणजे आमच्या घरामध्ये मी दर महिन्याला व्हिटॅमिन डी आमच्या घरातल्या सगळ्यांना देतो. माझे वडील 94 वर्षाचे आहेत. तिथपासून तो माझा धाकटा मुलगा, सगळेजण आम्ही दर महिन्याला टेबलवर व्हिटॅमिन डी ठेवलेलं असतं. महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही ते घेतो. आणि तिसरी गोष्ट नियमित व्यायाम, तोही अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचा इम्युनिटीशी किंवा प्रतिकारशक्तीशी डायरेक्ट संबंध आहे. आणि तो अत्यंत महत्त्वाचा अशासाठी, की दीनानाथचा प्रयोग सांगतो, की दीनानाथमधला योग आणि व्यायामशाळा गेल्या 1.5 वर्षात एकही दिवस बंद राहिलेली नाहीये. आणि कोव्हिड वगैरे आहे म्हणून बाहेरच्या सगळ्या व्यायामशाळा भारतातल्या बंद होत्या. पण दीनानाथचा स्टाफ बरं म्हणजे प्रत्येक जण नाही, पण ज्यांना याची आवड आहे, काही जण भीतीने घरी करत होते. पण मी गेली 1.5 वर्ष रोज दीनानाथमध्ये योग आणि व्यायाम करतोय. तिथं अनेक लोकं असतात. मास्क फारसा कोणाचा त्या व्यायामशाळेमध्ये नसतो. कारण मास्क घालून व्यायाम बहुतेक लोकांना करता येत नाही. येत नाही. आणि आमच्या कुठल्याही व्यायामशाळेतल्या इन्स्ट्रक्टरला किंवा योगा इन्स्ट्रक्टरला तिथून कोव्हिड झालेलं नाहीये. म्हणजे दीनानाथमध्ये एवढा प्रचंड कोव्हिड असून सुद्धा व्यायामशाळेतला आणि योगातला एकही इन्स्ट्रक्टर गेल्या 1.5 वर्षात पॉझिटिव्ह झालेलं नाही. त्यांची व्हॅक्सिनेशनही झाली नंतर. म्हणून या 3 गोष्टी ज्या आहेत, व्हिटॅमिन डी, जलनेती आणि रोज 40 मिनिटं व्यायाम, विशेषतः कार्डिओव्हॅस्क्युलर एक्सरसाइज. या 3 गोष्टी मला असं वाटतं, की तुम्ही प्रत्येक जण आपल्या घरी करू शकता. याच्यासाठी कुठल्याही बाहेरच्या यंत्रणेची
मदत घ्यायची गरज नाहीये. आणि मला दुर्दैव असं वाटतंय की मॉडर्न मेडिसिनला कोविड विरोधी लढ्यामधली स्वतःची प्रतिकारशक्ती ही गोष्टच अजून कळलेली नाही, याचं मला दुःख वाटतंय. आज मॉडर्न मेडिसिन सगळीकडे जे बोलतं ते व्हॅक्सिनबद्दल बोलतं, मास्कबद्दल बोलतं, अल्कोहोल सॅनिटायझेशनबद्दल बोलतं, पण वैयक्तिक प्रतिकार शक्ती संबंधी बोलत नाही. आणि ही मॉडर्न मेडिसिनची दुर्दैवी शोकांतिका आहे. कारण वैयक्तिक प्रतिकारशक्ती हा सर्व फ्लू विरुद्ध अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि मी हे जे योगा करतोय, एक्सरसाइज करतोय आणि जलनेती करतोय, मी माझ्या बायपास झाल्यापासून 2006 साली माझा बायपास झाला. आज 2021 आहे. मी 15 वर्षात एकही दिवस आजारपणाची रजा घेतलेली नाहीये. आणि 15 वर्षात एकही दिवस मी पुण्यात असताना ऑपरेशन करायचं बंद झालेलं नाहीये. तर ही ताकद मला असं वाटतं, की आपल्याला या 3 गोष्टी देतात. हे नुसत्या कोविड संबंधी नाहीये. हे त्याच्यापेक्षा व्यापक आहे. आणि मला असं वाटतं, की सगळ्या जगाला याची आपण ओळख करून द्यायला पाहिजे. तर मला लाईफस्टाईल डिसऑर्डर हा जगासंबंधीचा मोठा घातक हे आहे. आणि कोविडमध्ये मृत्युमुखी यंग लोक पडले, नाही असं नाही. पण ते थोड्या प्रमाणात आहेत. जास्तीत जास्त जे मृत्युमुखी पडलेले लोक आहेत, ते लाईफस्टाईल डिसऑर्डरचे बळी आहेत. की ज्यांच्यामध्ये वजन जास्त आहे, डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, हार्ट डिसीज आहे आणि त्यांची लाईफस्टाईल सदोष आहे, त्यांचे बळी जास्त आहेत. त्यामुळे आता आजच्या कार्यक्रमातला आपण हा शेवटचा प्रश्न विचारूया तुम्हाला. थोडंसं आपण कोविड पासून लांब गेलो होतो, पण बरेच प्रेक्षकांचे आणि हे जे प्रश्न होते ते परत कोविडशी रिलेटेड होते. तर गेल्या 1 तासात तुमच्याकडून हे सगळं ऐकताना मला असं वाटतंय, की फक्त हॉस्पिटलनी जाऊन औषध किंवा ट्रीटमेंट देणे यापेक्षा या सगळ्याला खूप व्यापक स्वरूप देण्याचा आपण जो प्रयत्न करताय, रिसर्च साइडनी म्हणा किंवा हे प्रिव्हेंटिव्ह केअर्स आणि त्याच्याबद्दल लोकशिक्षण, दुसऱ्या हॉस्पिटलशी कनेक्शन आणि इतर अनेक गोष्टी. तर याबद्दल मला एक शेवटचा छोटासा प्रश्न असा आहे, की अशी पुढची कुठली मोठी प्रोजेक्ट्स प्लॅन्ड आहेत? आमच्यापैकी बरेच जण बंगलोरला आहेत आणि आमचे बरेच प्रेक्षक जे आहेत ते जगातल्या वेगवेगळ्या भागातून हे व्हिडिओ किंवा कार्यक्रम बघतात. तर अशा समाजोपयोगी जे वेगवेगळे उपक्रम आहेत, त्यात ही सगळी लोकं कुठल्या प्रकारे हातभार लावू शकतात? आम्ही आता 2 महत्त्वाचे प्रोजेक्ट्स करतोय, की जे मेडिकल फार टेक्निकल सांगत नाही, थोडेसे कमी टेक्निकल स्वरूपाचे सांगतो, की जे वैद्यकीय शास्त्रापेक्षा सामान्य लोकांना कळण्यासाठी आणि त्यांना त्याच्यामध्ये सहभाग घेण्यासाठी चांगले आहेत. त्या 2 प्रोजेक्ट्सपैकी पहिला महत्त्वाचा प्रोजेक्ट म्हणजे इन्फेक्शस डिसीजचं चांगलं डिपार्टमेंट. आपल्याकडे पब्लिक हेल्थ हा तसा दुर्लक्षित विषय आहे भारतामध्ये. आणि इन्फेक्शस डिसीजच्या स्पेशालिस्टला भारतामध्ये आज अग्रगण्य ठिकाणी स्थान नाहीये. कोविडमुळे काय मिळालं असेल तर मिळालं असेल. म्हणजे आज आपल्याला रणदीप गुलेरिया किंवा ही नावं आज जी एकदम माहिती झाली ती कोविडमुळे माहिती झाली. कारण त्यांचं नाव खरंच या विषयात खूप मोठं आहे. तर तसं दीनानाथमध्ये इन्फेक्शस डिसीजचं मोठं सेंटर उभं करणं असं आता आमचं या पुढच्या 2 वर्षातलं एक महत्त्वाचं प्रोजेक्ट आहे. कारण मला असं वाटतं की आपला देश खूप जास्त अजूनही इन्फेक्शस डिसीजला बळी पडतो. आपल्याकडे चिकनगुनिया आहे, डेंग्यू आहे, कॉलरा आहे, टायफॉइड आहे. मी जपानला जेव्हा गेलो तेव्हा मला इतका शॉक बसला, की या ठिकाणी त्यांच्या पुस्तकांमध्येच हे विषय नाहीयेत. वैद्यकीय टेक्स्टबुकमध्येच टायफॉइड, कॉलरा, ट्युबरक्युलोसिस हे शब्दच नाहीयेत. जेव्हा जपानमध्ये एखादा टीबीचा पेशंट होतो, तेव्हा ते आम्हाला किंवा आमच्यासारख्या अजून कुणाला तरी ईमेल पाठवून विचारतात, की ही ट्रीटमेंट करेक्ट आहे का आणि आम्ही हे देतोय बरोबर आहे का वगैरे म्हणून. मग त्यांच्याकडनं हे हद्दपार झालेत. मग आपल्याकडे हे का ठाण मांडून बसलेत? याच्याकरता मला असं वाटतं हॉस्पिटलनी पुढाकार घेण्याची गरज आहे. म्हणून आम्ही इन्फेक्शस डिसीजचं मोठं डिपार्टमेंट दीनानाथला होतंच ते, पण ते मोठं करण्याचा प्रयत्न करतोय. तर त्याच्यामध्ये आपण काही आर्थिक हातभार किंवा सूचना किंवा काही एक्सपर्टीज अशा प्रकारची मदत केली तर ते खूप चांगलं होईल. आणि दुसरं आम्ही करतोय की स्पोर्ट्स मेडिसिन आणि लाईफस्टाईल डिसऑर्डरचं एक मोठं डिपार्टमेंट सुरू करतोय. त्याच्यामध्ये स्पोर्ट्स इंजुरीज, जॉईंट रिप्लेसमेंट्स आणि प्रिव्हेन्शन ऑफ लाईफस्टाईल्स म्हणजे त्याच्यामध्ये डायबिटीसपासनं ते ओबेसिटीपासनं सर्व प्रकारच्या आजारांचं प्रिव्हेन्शन. तर त्या सेंटरचं बांधकाम पण पुढच्या महिन्यात सुरू होत आहे. तर हे 2 माझ्या दृष्टीने थोडेसे लोकांच्या दिशेने वळणारे मोठे प्रोजेक्ट आहेत. हॉस्पिटलच्या पेक्षा थोडेसे वेगळ्या दिशेने तोंड असलेले आणि मला वाटतं थोडे दुर्लक्षित असलेले भारतामध्ये. तर अगदी पुढच्या आठवड्यामध्ये आमच्याकडे 2 गोष्टी सुरू होत आहेत. ते इंटरेस्ट म्हणून सांगतो, जे ऑलरेडी सुरू होतातच आहेत. हायपोबारिक चेंबर तुम्ही ऐकलं असेल.
माउंटनियर्स वगैरे वापरतात ती, म्हणजे ज्याच्यामध्ये कमी ऑक्सिजनच्या प्रमाणामध्ये आपण व्यायाम करायचा असतो आणि ती काही गोष्टींसाठी वापरली जाते. एक ॲथलीट्स जोकोविच वगैरे सारखे ॲथलीट्स ते वापरतात. युसेन बोल्ट, जोकोविच किंवा लान्स आर्मस्ट्रॉंग तुम्ही नाव ऐकलं असेल, तर हे लोक त्या हायपोबारिक चेंबरचा वापर करतात. ती दीनानाथमध्ये सुरू होतीये. याशिवाय हायपरटेन्शनचा आजार ज्यांना आहे किंवा दमा ज्यांना आहे, त्यांना या हायपोबारिक चेंबरचा मॅजिकल परिणाम होतो. तर अशा काही नवीन धाडसी गोष्टी आम्ही सुरू करतोय वैद्यकीय विश्वातल्या, ज्याच्यामुळं नॉन ॲलोपॅथिक आजारांच्या उपचारांना पण महत्त्व प्राप्त होईल असं मला वाटतंय. तर त्याच्यात जरूर आपण सगळेजण सहभागी होऊ शकता. धन्यवाद डॉक्टर. आपण खरं तर गणेशोत्सव पण आहे. सगळ्यांच्या घरी तिथे गणपती असतोच आणि या सगळ्यात आपण हा वेळ काढून आज आम्हाला जवळ-जवळ 1 तास 10 मिनिटं दिली. खरं तर या कार्यक्रमाबरोबर आमचे दरवर्षी जनरल मीटिंग एजीएम आपण जी म्हणतो संस्थेची ती असते आणि स्मरणिकेचं प्रकाशनही असतं. पण YouTubeच्या कार्यक्रमाला एक वेळेचं बंधन आहे. त्याच्यामुळे आम्ही हा कार्यक्रम थोडासा वेगळ्या प्रकारे घेऊ. खरं तर आपण त्याच्यात उपस्थित राहू शकला असता तर आम्हाला खूप आनंद झाला असता. पण मला वाटतं ही मुलाखत रंगली आणि आम्हाला सगळ्यांना खूप चांगली माहिती मिळाली. हे खूप अधिक महत्वाचं आणि उत्तम झालं. तर मित्रमंडळ बंगलोरकर आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांकडनं, माझ्या स्वतःकडनं, आमची कमिटी, आमचे सध्याचे अध्यक्ष काळे आज इथे आता उपस्थित नाहीयेत, पण आय एम शुअर ते कार्यक्रमाला असतील. आमच्या सगळ्यांकडनं आपले मनःपूर्वक आभार आणि आपण पुढच्या वेळेला पक्षी छायाचित्रणासाठी किंवा कुठल्याही कारणासाठी बंगलोरला याल, तेव्हा आपली प्रत्यक्षात भेट होईल अशी अपेक्षा धरूया. धन्यवाद. हो. 18 बेंगलोर माझी एक सप्टेंबरला एजीएम आहे. बेंगलोर माझा एक महत्त्वाचा रूट आहे जायचा. काही हरकत नाही. नक्की पुढच्या वेळेला नक्की आपण आम्हाला सगळ्यांना आणि मित्रमंडळाच्या लोकांना भेटण्यासाठी थोडासा वेळ काढा. चालेल. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर.